त्याला दिलं. आवाज येतच नाही. मी बोला त्यांना. हॅलो हॅलो मुळे मुळे तुम्ही करा. हा बोला सर. हा येतोय सर, आवाज तुमचा येतोय. तुम्ही होताय ना? आलं का हो call? हो येतोय 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 सर येतोय. हा चालेल ना. हो
कार्यक्रमाला लगेच 2 मिनिटात सुरुवात होईल. सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवायचेत. ठीक आहे. आपले माईक म्यूट ठेवायचेत हं. आणि फॉर्मल ड्रेसमध्ये असतानाच आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही आपला कॅमेरा ऑन करायचा नाही. हॅलो हॅलो. हा बेल्लाळे सर, येतोय सर आवाज? हां, ओके ओके. ओके सर. हो. हा, आले. हॅलो व्हीसी साहेब, चालू करायचं का आपण? साहेब आपली परवानगी असेल तर चालू करायचं. ओके, थँक्यू सर. नमस्कार, मी प्राध्यापक औदुंबर मुळे, गणित विभाग, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर. सर्व मान्यवराचे प्रथम हार्दिक स्वागत करतो. आज 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. मित्र हो, संपूर्ण देशभर आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी केली जाते. सर्वप्रथम मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार. बावीस डिसेंबर हा दिवस देशभर आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. तर याच दिवसाचे औचित्य साधून आमच्या विभागाच्या व स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तसेच मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विद्यार्थी व प्राध्यापक यांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभावे या हेतूने ऑनलाईन गणित परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या परिषदेचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट किशनरावजी बेंडकुळे हे असून आजचे प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष कुलगुरू सन्माननीय डॉक्टर उद्धवरावजी भोसले, तसेच विशेष अतिथी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता आणि आदरणीय डॉक्टर एल.एम. वाघमारे, मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष तथा आधारस्तंभ डॉक्टर डी.बी. धायगुडे, सचिव माननीय डॉक्टर एम.डी. जहागीरदार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसचे संचालक तथा गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर डी.डी. पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील
गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भाऊसाहेब सोनटक्के, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक परिषद तथा गणित अभ्यास मंडळाचे सदस्य आदरणीय डॉक्टर भालचंद्र करंडे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर एस बेल्लाळे, तसेच गणित विषयातील ज्येष्ठ अनुभवी असे आदरणीय डॉक्टर JN साळुंके सर, डॉक्टर BB कुलकर्णी सर आणि सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी मित्रांनो, आज गणित दिवसाच्या निमित्ताने गणित शिक्षणातील समस्या आणि संधी या विषयावर आपण गणित परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेत आपणास मान्यवरांचे मौलिक असे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच यामध्ये आपण आजच्या परिषदेच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करू शकतो. शिवाय विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील उपयोग या विषयावर स्पर्धा घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे निकाल पण जाहीर करण्यात येतील. मान्यवर ते निकाल जाहीर करतील. तर या स्पर्धेसाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून पंजाब, हरियाणा, तामिळनाडू या राज्यातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. ही गोष्ट मला या ठिकाणी अभिमानाने सांगावी अशी वाटते. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर SK खिल्लारे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर मधील गणित विभाग, स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणित शिक्षणातील समस्या आणि संधी या विषयावरील परिषदेचे आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या परिषदेचे अध्यक्ष व आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट किशनरावजी बेनकोळे साहेब, प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवरावजी भोसले साहेब, विशेष अतिथी विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे डीन डॉक्टर LM वाघमारे सर, मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे सचिव डॉक्टर MD जहागीरदार सर, या परिषदेसाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर BB धायगुडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसचे संचालक तथा गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर D पवार सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉक्टर भाऊसाहेब सोनटक्के, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक परिषद तथा गणित अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर BB करंडे सर, दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SS बेल्लाळे, गणित तज्ञ डॉक्टर JN साळुंके आणि डॉक्टर BB कुलकर्णी आणि या परिषदेला समाविष्ट असलेले सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय गणित दिवस आज आमच्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने आम्ही साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन जोडले गेलेल्या सर्व मान्यवरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने प्रथम स्वागत करतो. महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम आम्ही सतत राबवत असतो. या कोविडच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयाचे जे आहेत ते उपक्रम आम्ही ऑनलाईन पद्धतीने राबविलेले आहेत. त्याच पद्धतीने आजही हा गणित दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत. आमच्या महाविद्यालयामध्ये गणित, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगोल व इंग्रजी या विषयामध्ये संशोधन केंद्र चालतात.
आणि या संशोधन केंद्रामधून अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी PhD पदवी धारण केलेली आहे. केवळ बोर्ड परीक्षेतच नव्हे तर विद्यापीठीय परीक्षा तसेच नेट सेट परीक्षेत सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. मित्र, आमच्या महाविद्यालयातील गणित विभाग हा अत्यंत कार्यक्षम असून या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून गणित विषयाबद्दल गोडी निर्माण करून त्यांना विविध स्पर्धेसाठी चालना दिली जाते. आपल्या विषयाच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबरच IIT JAM चे क्लास, RCMK, MMC तसेच आविष्कार सेमिनार मध्ये पोस्टर प्रदर्शन अशा विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय क्रमांकाची अनेक बक्षिसे प्राप्त केलेली आहेत. IIT मद्रास कडून महाविद्यालयात स्वयं NPTEL चे केंद्र चालू केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच अनेक प्राध्यापकांनी सुद्धा त्यात सहभाग घेतलेला आहे. नव्हे तर या माध्यमातून FDP असेल, रिफ्रेशर कोर्सेस असतील, अशा अनेक कोर्सेस मध्ये त्यांनी यश संपादन केलेले आहे. तसेच नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्स टेक्स्ट बुक स्कीम अंतर्गत गणित विभागास ग्रंथ भेट दिली जाते. तसेच कोविड-19च्या आपत्तीमुळे अध्यापनात अडचणी निर्माण झाल्या असतानाही आमच्या महाविद्यालयाने मायक्रोसॉफ्ट टीम या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी युजर ID तयार केलेले आहे. ऑनलाईन क्लासेसची सोय या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेली आहे. तसेच राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून या गणित विभागाच्या वतीने आज ऑनलाईन पद्धतीने YouTubeच्या माध्यमातून गणित विषयाचा दैनंदिन जीवनात उपयोग या विषयावरील विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रेझेंटेशन स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी या स्पर्धेचा निकाल त्याचबरोबर विजेत्यांची नावे या ठिकाणी परीक्षक घोषित करतील. त्यासाठी मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व आपण सर्वजण या परिषदेमध्ये सहभागी झालात तेव्हा आपल्या सगळ्यांचे पुनश्च स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले जे विशेष अतिथी आहेत, मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे सचिव माननीय डॉक्टर MD जहागीरदार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जहागीरदार सर तुमचा माईक अनम्यूट करा. जहागीरदार सर. ओके. जहागीरदार सर तुम्ही आपला माईक अनम्यूट करा. जहागीरदार सरांकडून काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम दिसतोय, तर आपण पुढे जाऊ. नंतर ज्यावेळेस ते जॉईन होतील त्यावेळेस आपण त्यांना कंटिन्यू करून घेऊ. यानंतर मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी डॉक्टर LM वाघमारे वाघमारे सर तेही जॉईन दिसत नाहीत. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशनरावजी बेंडकुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे.
नमस्कार. राष्ट्रीय गणित दिवसाचा अध्यक्ष या नात्याने मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयातील गणित विभाग तसेच स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून गणित शिक्षणातील समस्या आणि संधी या विषयावरील परिषद आज कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली आहे. या परिषदेचे प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष कुलगुरू डॉक्टर उद्धवरावजी भोसले तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डीन डॉक्टर LM वाघमारे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर SK खिल्लारे, त्याचबरोबर मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर DB धायगुडे आणि सचिव डॉक्टर MD विधायकदार आणि गणित तज्ञ डॉक्टर DD पवार, डॉक्टर भाऊसाहेब सोनटक्के, डॉक्टर BD करंडे, डॉक्टर SS जल्लाडे, डॉक्टर JM साळुंके, डॉक्टर BB कुलकर्णी तसेच प्राध्यापक व विद्यार्थी या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे 1969 साली स्थापन झालेल्या विचार विकास मंडळाने महात्मा गांधी महाविद्यालयाची स्थापना केली आणि अगदी स्थापनेपासूनच ते आज तागायत या महाविद्यालयाने निकोप गुणवत्तेची उज्ज्वल व दैदिप्यमान परंपरा कायम राखली आहे. हे सांगताना मला अभिमान व आनंद वाटतो. आज कोरोनाच्या संकटात सुद्धा ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयात नियमितपणे सर्व तासिका होतात. आज ऑनलाईन पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून प्रमुख मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनानंतर गणित विषयाच्या दैनंदिन जीवनात उपयोगी या विषयावर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचीही प्रेझेंटेशन स्पर्धा व विजेत्यांची नावे घोषित होऊन पारितोषिक वितरण होईल. तेव्हा सर्वांना गणित दिवसाच्या शुभेच्छा देतो व सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो व थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या विद्यापीठाचे म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे कर्तव्यदक्ष कुलगुरू आदरणीय डॉक्टर उद्धवरावजी भोसले यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशनरावजी बेंडकुळे, डीन अधिष्ठाता डॉक्टर LM वाघमारे, डॉक्टर SK किल्लारे प्रिन्सिपल महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर आणि या कार्यक्रमासाठी रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले डॉक्टर DD पवार, डायरेक्टर स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस ऑफ दिस युनिव्हर्सिटी, डॉक्टर DB धायगुडे, इमेरिटस प्रोफेसर अँड प्रेसिडेंट मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी औरंगाबाद, डॉक्टर सोनटक्के, डॉक्टर BD करंडे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, I take this opportunity to congratulate Mahatma Gandhi College of Engineering Ahmedpur and the faculties from School of Mathematical Sciences of this university for organizing mathematical e-concert on the occasion of National Mathematics Day. At the same time, I extend my best wishes of National Mathematical Day to all the mathematicians working in different school, colleges, universities, and other R&D organizations and other organizations too. I came to know that this event has been organized
to have a discussion on challenges and opportunities in mathematical education. As far as mathematical education is concerned, or opportunities in mathematical education is concerned, I feel there are ample opportunities as far as education in mathematical sciences is concerned or pure mathematics is concerned. In many traditional colleges or conventional colleges, mathematics has been a core subject, or mathematics has been a primary subject for teaching, learning and research. Whereas there have Government of India as well as Government of Maharashtra have established few mathematics institutions for imparting education in research, at the same time the research in mathematical sciences. In older days, there have been a few mathematical institutions, but nowadays, even in IITs, even in NITs, even in triple IT, or even in other institutes too, mathematics is one of the prime department in these premier institutions too. So in short, I mean to say that as far as mathematical education is concerned, there are ample opportunities. So I appeal everyone to take the maximum advantage of this opportunity that are available for the mathematical education. Second, you are talking about the challenges in mathematical education. So according to me, there are only few challenges as far as the mathematical education is concerned. The first important, what I personally feel is, when we are talking about mathematics, in many applications or at many instances, it has been observed that mathematics is taught in its very standalone fashion. Means mathematics is mathematics, 1 plus 1 equal to 2, or when we talk it as vectors, or a plus b or a dot b something, so on and so forth here. I personally feel that the challenge in mathematical education is how mathematics we need to explore, or we need to tell how the mathematics is useful in day-to-day applications. Mathematics is not only used in engineering. Definitely in engineering we call mathematics is a language of engineers. But mathematics is not only used in engineering, but mathematics is used every walk of our life, I would say. In engineering, in short, in mathematics, what we do in mathematics, we try to find out the solutions of particular equations or solution of a one I would call a system or a parameter. But in engineering, when we say that we are able to find the solution in mathematics, we say that in engineering we are able to find out output of a particular system. At the same time, when we talk about the economic field, in economic field, all the analysis, for analysis, we take into account the help of the statistics. Statistics is playing a very important role, as well as the huge data analysis is concerned. Even as we know that there are large amount of data generated in hospitals, which may be the medical data, which may be the other kind of data. At the same time, large amount of data is generated in any of this economical field or in any of this economic sector. Large amount of data that has been generated nowadays in the field of social sciences. So how to analyze this data? How to interpret data, and what information you can extract from this the data. So the amount large, when we say that large amount of data is available, similarly large amount of information is contained into this data. So to extract this large amount of data, we use a very sophisticated, usual, or in few cases advanced mathematics to extract this information here. So in this case, our challenge is we should tell to the student, or we should correlate the mathematics with respect to the application that you are studying. So I think that according to me, this is the challenge. I hope that all the researchers here, all the students here will take these challenges and correlate mathematics to our day-to-day use or day-to-day applications. With these few words, once again, I congratulate the team for organizing this a good e-concerts.
Again, I extend my best wishes on the occasion of National Mathematics Day. And this National Mathematics Day will definitely inculcate a mathematical spirit, a mathematical concept in all walk of their life. Thank you. Thank you very much. Thank you very much, sir, for your guidance with explanation, use of mathematics in various fields such as in engineering, medical sciences, data sciences, and we will take challenge of mathematics to develop mathematics and its improvement. Thank you very much, sir, again. यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या स्वरूपाकडे जाऊत आपण. परत एकदा मी जहागीरदार सरांना विनंती करतो, की ते जर असतील तर त्यांनी आपला माईक ऑन करावा. डॉक्टर एम.डी. जहागीरदार सर. येस सर. हॅलो, हां सर, येतोय सर आवाज तुमचा. येतो का? हां, आवाज येतोय सर. हां सर. Is it advisable to talk after the speech of the Vice Chancellor? गुरुंचं भाषण झाल्यानंतर मी तिथे माझ्या होईल. सर, यू कॅन कंटिन्यू सर. प्लीज सर. माननीय आदरणीय कुलगुरू डॉक्टर भोसले, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य खिल्लारे, मी ज्या पद्धतीने हा सेमिनार केला ते डॉक्टर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे अरेंज केले आणि all teachers they have brought together in the name of the birthday of Ramanujam, which is considered as a national mathematical day. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की रामानुजननी, मी काही मॅथमेटिक्स बद्दल किंवा रामानुजन बोलणार नाहीये, तर रिसर्च ऍक्टिव्हिटीज टू बी अंडरटेकन बाय द फॅकल्टी ऑफ ऑल द कॉलेजेस. सध्या आपण जे पाहतो की रिसर्चला ज्या पद्धतीने आपल्याकडे पाहायला पाहिजे होतं त्या पद्धतीने आपण पाहिलेलं नाहीये. विद्यापीठांनी देखील जेवढं इन्सिस्टन्स या रिसर्च ऍक्टिव्हिटी बद्दल द्यायला पाहिजे होतं तेवढं ते देण्यात आलं नाही किंवा फॅकल्टी मेंबर्स ते अंडरटेक केलं नाही. त्याच्यामुळं मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीची जी स्थापना आम्ही 2000 साली केलेली आहे, तिचा मेन उद्देश हा होता की वी मस्ट हॅव सम रिसर्च फोरम ऍट दी मराठवाडा लेवल इनिशियली, आणि नंतर मग ते नॅशनल लेवलला आपण कसं नेता येईल ते बघावं. आणि त्या पद्धतीने when I had been to Tripura for inaugurating the international conference along with Professor Dhaibude, in my speech I told that the main aim of the Marathwada Mathematical Society is to encourage the youngsters, is to encourage the researchers to develop the active research work throughout the colleges or the university. आणि त्याकरता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली 2020 त्याच्यामध्ये देखील नॅशनल रिसर्च फाउंडेशन ची स्थापना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेली आहे. तिचा मेन उद्देश हा आहे की सध्या जे रिसर्च ऍक्टिव्हिटीज महाविद्यालयात चालू आहेत किंवा आम्ही ज्या महाविद्यालयात ज्या महाविद्यालयांना नॅटच्या पीएचडी मध्ये व्हिजिट केलेल्या आहेत, मी जवळजवळ 150 महाविद्यालयांना भेटी दिल्या, आणि व्हॉट आय फाउंड इन ऑल द ऍक्टिव्हिटीज की रिसर्च कंपोनंट, रिसर्च की इंडिकेटर वॉज व्हेरी पुअर. सगळ्या याच्यामध्ये टीचिंग लर्निंग मध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये फार लोकांना स्कोरिंग मार्क्स माहिती. As far as the research was concerned, very few marks they used to get it. As a result, they used to lower down their grades. आणि म्हणून रिसर्च ऍक्टिव्हिटीज करता काही पीएचडीचे जे अध्यक्ष होते, जे व्हाईस चान्सलर असतात, त्यांचा जोर फार त्या रिसर्च करत असतात. मी त्यांना म्हणायचो, सर आमच्या प्राध्यापकाला रिसर्च करण्याची इच्छा आहे, परंतु देर आर लॅक्युनाज as far as the infrastructure facilities are concerned, as far as the funds are concerned, the funds are really lacking. The funds are not being provided by the institution or the university
or the UGC. UGC ने 2009 साली, 2016 साली, 2010 साली, 11 साली या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रिसर्च ऍक्टिव्हिटी महाविद्यालयाच्या स्तरावर कशी चांगल्या पद्धतीने राबवता येईल याचा विचार केला आणि त्यांनी 2 गोष्टी सुचवल्या की इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी शुड बी गिवन सो दॅट द क्वालिटी ऑफ रिसर्च विल बी टेकन केअर ऑफ आयदर बाय द युनिव्हर्सिटी और बाय द इन्स्टिट्यूशन. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की देअर शुड बी अन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर द एमफिल अँड पीएचडी. ती जर झाली तर वी कॅन हॅव तिथे चांगली लागेल. या नंतर आपण सरसकट जो विद्यार्थी येतो त्या ठिकाणी त्याला आपण रिसर्च करण्याकरता उत्साहित करतो, पण लॅटर ऑन फाउंड दॅट दे आर नॉट अप टू द मार्क. आणि म्हणून रिसर्च ऍक्टिव्हिटी इज टू बी अंडरटेकन ऍट द कॉलेजिएट लेवल, ऍट द युनिव्हर्सिटी लेवल. आता सगळ्या युजीसीच्या ज्या काही स्कीम्स होत्या त्या सध्या युजीसीचं अस्तित्वच कायम सध्या झालं नसल्यामुळं 2019 पर्यंत जे हे झालं होतं 12वा प्लॅन तो आता याच्यानंतर तो एक्सटेंड झालेला आहे. आता 13वा प्लॅन केव्हा सुरू होतोय काही माहित नाहीये, परंतु इन प्लेस ऑफ दॅट रुसा हॅज बीन टेकन केअर ऑफ. रुसा म्हणतं की तुमचा रिसर्च पेपर इज टू बी मेड ऍप्लिकेबल टू द सोसायटी, की कॉमन माणसाला, कॉमन कम्युनिटीला त्या रिसर्चचा काय फायदा आहे, काय त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, तर ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची ग्रँट मिळणार नाही. आणि महाविद्यालयानंतर रुसाचे ग्रँट मिळणं बंदच झालेलं आहे. त्याच्यामुळे टोटल वर्क हे सध्या ठप्प झालेलं आहे. त्याच्यामुळं इट इज माय सिन्सिअर रिक्वेस्ट दॅट द रिसर्च इज टू बी अंडरटेकन बाय द युनिव्हर्सिटी इन अ पॉझिटिव्ह वे by providing all the facilities. The RUSA should be given a thorough thought that the RUSA should extend the benefit to the colleges also. आतापर्यंत फक्त विद्यापीठांना 100 कोटीच्या ग्रँट मिळालेल्या आहेत, परंतु महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारच्या ग्रँट्स अजून मला वाटतं मिळालेले नाही. मला वाटतं एक्सेप्शनल इज द केस ऑफ लातूर, वन ऑफ द लातूर कॉलेज, दयानंद कॉलेजला काहीतरी रुसाची ग्रँट मिळालेली आहे. त्याच्यामुळं I would like to request the Honorable Vice Chancellor that on the occasion of this day, की रामानुजननी ज्या पद्धतीने रिसर्च केलं, आज त्यांचं रिसर्च पीएचडीचे विद्यार्थी देखील आपला रेफरन्स म्हणून वापरत आहेत. तर हे इतक्या प्रकारचं रिसर्च त्यांनी ज्या पद्धतीने केलंय त्यांना जर खरोखर आपल्याला श्रद्धांजली द्यायची असेल किंवा त्यांचं जर कामाचं कौतुक जर आपल्याला करायचं असेल तर you must raise this issue in the meeting of the joint board of Vice Chancellor and see to it that the colleges should be extended the grants of RUSA. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीने एक असं हे केलेलं आहे की असे जर सेमिनार्स असतील त्यामध्ये विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन कसं असेल, त्या विद्यार्थ्यांच्या पार्टिसिपेशन करता आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांचे प्राइजेस वगैरे ठेवायला लावले. विद्यार्थ्यांना माहिती होईल की आपल्याकडे रिसर्च वर्क कसं होतं, रिसर्च वर्क करण्याकरता काय ऍटिट्यूड लागतो, काय लागतं, हे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यार्थीही करू शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाविद्यालयांनी आपल्या परीने विद्यापीठांनी आणि शासनाने आपापल्या परीने सर्व ऍक्टिव्हिटीजला प्रोत्साहन द्यावं आणि त्यातून चांगल्या प्रकारचं क्वालिटी रिसर्च हे समाजापुढे आणावं, त्याचा उपयोग समाजाला चांगलं करण्यामध्ये, चांगलं घडवण्यामध्ये होऊ शकेल. I am very much thankful to the organizers who have given me a chance to see as to how we can meet the challenges आणि रिसर्च वर्क बद्दल जे अंडरटेक केलेले रामानुजननी त्याचा या ठिकाणी खरोखर कितपत फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होतो त्या दृष्टिकोनातून मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचं आमचं काम चालू आहे. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये M.A. देशपांडे नावाचे एक प्राध्यापक होते, ते SB कॉलेज ऑफ सायन्सला प्राध्यापक होते. त्यांच्या रिसर्च ऍक्टिव्हिटीचा कुठेतरी आमच्या तरुणांना फायदा व्हावा किंवा प्रोत्साहन मिळावं त्याकरता कॉन्फरन्सेसमध्ये, नॅशनल और इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये ज्या विद्यार्थ्याचा किंवा ज्या प्राध्यापकाचा चांगला पेपर, रिसर्च पेपर हा गणला जाईल बाय द जजेस, त्यांना आम्ही जवळजवळ मोरलेस एक प्राइज ठेवलेला आहे इन द नेम ऑफ डॉक्टर M.A. देशपांडे. अशाच ऍक्टिव्हिटी जर विद्यापीठांनी सुरू केल्या, महाविद्यालयाने सुरू केल्या तर मला असं वाटतं की पीपल विल डेफिनेटली बी एनकरेज
So I would like to extend my thanks on behalf of the Marathwada Mathematical Society to the MGM College Ahmedpur, who is the leading college nowadays in Marathwada or in Maharashtra also, as far as the 12th science examinations are concerned, next to Latur, and I do hope that they will definitely see to it that the research work should be undertaken by the faculty members with the help of the society as well as with the help of the principal and the academic representative, that is the university. Thank you very much. Thank you very much once again. धन्यवाद सर. आपण खूप छान माहिती दिली आहे. डेफिनेटली रिसर्चकडे आपलं विद्यापीठ, आमचं महाविद्यालय, आम्ही सगळे याकडे चांगलं लक्ष देऊ. आणखी परत एकदा मी आपलं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. तर यापुढे आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या सेशनकडे वळूयात. तर मी आदरणीय डॉक्टर डी.बी. धायगुडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगतपर भाषण व्यक्त करावं. डॉक्टर डी.बी. धायगुडे सर. ते धायगुडे आहेत ना? नाही. धायगुडे सर. बहुतेक काही तांत्रिक कारणामुळे धायगुडे सर जॉईन नाहीत. पवार सर, आपण कंटिन्यू करायचं का? धायगुडे सर जॉईन नाहीत. करंडे सर. सर माईक अनम्यूट करा प्लीज तुमचा. ते जॉईनच नाहीत तर मग कंटिन्यू करायला हरकत नाही. हो सर, हो. करंडे सर, सोनटक्के सर. करंडे सर प्लीज तुमचा माईक चालू करा आणि चालू केला सर. मग सर व्हिडिओ चालू करा. ओके. हो सर. हो. हा. हो सोनटक्के सर, येतोय सर आवाज तुमचा. क्लिअर आवाज येतोय सर. आवाज येतोय सर. काही चालू करा. हा, ओके. तर आता आपण आपली ही जी गणित परिषद आहे, या गणित परिषदेचा जो थीम आहे, गणितातील समस्या आणि संधी, तर या विषयाकडे वळूत आपण. तर आपल्यासोबत मान्यवर डॉक्टर डी.डी. पवार, संचालक स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, सोबतच गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, डॉक्टर भाऊसाहेब सोनटक्के सर आणि डॉक्टर भालचंद्र करंडे सर हे शैक्षणिक परिषद तसेच गणित अभ्यास मंडळ सदस्य आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. तर या कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन करताना आपण शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तिथे एक क्वेश्चन ठेवला होता की त्यांनी जे काही त्यांचे क्वेश्चन्स असतील थीमशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील ते आपल्याला विचारू शकतात. तसे खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर क्वेश्चनचं एक जनरल स्वरूप सांगतो मी. क्वेश्चन कशा स्वरूपाचे आहेत. विद्यार्थ्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर विद्यार्थी डायरेक्ट विचारत आहेत की बीएससी मॅथमॅटिक्स केल्यानंतर सर आम्हाला जॉब काय भेटेल, जॉब कोणत्या स्वरूपाचा असेल, हा एक क्वेश्चन आहे. मी ठराविक काही जे जनरल क्वेश्चन आहेत, जे रिपीट क्वेश्चन झालेत ते सुरुवातीला मांडतो मी समोर. त्यानंतर त्यांचा क्वेश्चन असतो की बीएससी मॅथमॅटिक्स करून आम्हाला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काही जॉब मिळतील का, हा एक प्रश्न आहे विद्यार्थ्याचा. त्यानंतर सोबतच असा एक प्रश्न आहे की गणिताची आवड होण्यासाठी किंवा गणितामध्ये आमचं नॉलेज कन्सिस्टन्सी राहण्यासाठी आम्ही कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा. या समस्या काही ठळक समस्या या विद्यार्थ्यांच्या झाल्या. तशाच शिक्षकांकडूनही समस्या आहेत. शिक्षकांकडून समस्या अशा आहेत की ते सिलेबस बद्दल बोलत आहेत. शिक्षक जे बोलत आहेत की वेगवेगळ्या विद्यापीठाचे जे सिलेबस आहेत ते किती विद्यार्थ्यांच्या करिअर ओरिएंटेड आहेत, त्याच्यामध्ये किती प्रमाणात बदल करण्यात येऊ शकतो. सिलेबस मधला बदल असेल, पाठ्यपुस्तकांचा बदल असेल, तर आणखी याच्यासोबतच सध्या कोविड-19 जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर या परिस्थितीमध्ये गणिताचं अध्यापन कसं करावं
आणि ऑनलाईन केलेलं अध्यापन कितपत योग्य आहे ते मुलांना किती समजतं. या परिस्थितीमध्ये आणखी काही मार्ग आहेत का जेणेकरून विद्यार्थ्यांना गणित चांगल्या पद्धतीनं समजावू शकतो. तर हे काही ठळक काही प्रश्न झाले. याच्या व्यतिरिक्त शिक्षकांमधून आणि विद्यार्थ्यांमधून सुद्धा डायरेक्ट जे मंचावर मान्यवर आपल्यासोबत आहेत त्यांना ते प्रश्न विचारू शकतात. तर कार्यक्रमाला चालू करण्यापूर्वी मी काही शिक्षकांना विनंती करतो, तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आपला माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता आणि एकदा प्रश्न विचारणं झालं की तुम्ही लगेच आपला माईक कृपया म्यूट करावा. तर शिक्षकापैकी कुणाला जर क्वेश्चन विचारायचा असेल तर ते विचारू शकतात. सर हिंदी या इंग्लिश में हाँ, थोड़ा सा यूज कर लो, ठीक है, मराठी ठीक है। लैंग्वेज ओके, ओके। आपको अगर पूछना है तो आप हिंदी में या फिर इंग्लिश में क्वेश्चन पूछ सकते हैं। ठीक है सर। ठीक है। हाँ जी। हाँ, प्लीज आस्क युअर क्वेश्चन मॅम. हां, शिक्षकांमधून कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? कृपया क्वेश्चन विचारावेत, म्हणजे जेणेकरून आपला कार्यक्रम जो आहे ना तो रन होईल फास्ट. तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. पवार सर, आपण आपलं बोलणं चालू करूत, मग जे नंतर विचारतील ते विचारतील क्वेश्चन. तर आदरणीय पवार सर, तुम्ही चालू करावे. आजच्या प्रोग्रामला सगळे उपस्थित मान्यवर, जे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत त्यापैकी पहिला क्वेश्चन होता की बीएससी मॅथमॅटिक्स करून नोकरी मिळू शकते का, की त्यासाठी काय केलं पाहिजे. बघा, मागे बऱ्याच वर्षापूर्वी आमचे बीएससी चे जवळपास म्हणजे 30-40 मुलं तरी कॉग्निजंट आणि इन्फोसिस मध्ये जॉईन झालेत, फक्त बीएससी मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर सायन्स. म्हणजे बीएससी च्या मुलांना, इंजिनिअरिंग पेक्षा बीएससी मॅथमॅटिक्सच्या मुलांना जॉबच्या संधी जास्त आहेत. फक्त काय होतं की त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू होत असतात आणि ते कॅम्पस इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केले तर ज्या सिटीमध्ये ऑर्गनाईज केले त्या सिटीतल्या वेगवेगळ्या सगळ्या कॉलेजच्या स्टुडंटला ते म्हणजे संधी देतात. त्याच्यात त्या दिवसभराच्या वेगवेगळ्या टेस्ट घेतल्यानंतर त्यातलं सिलेक्शन होतं. आणि त्यावेळेचे माझे म्हणजे मी अमरावतीला असतानाचे बरेचसे स्टुडंट बीएससी मॅथ्स असताना जॉईन आहेत. सध्या पुण्यामध्ये कॉग्निजंट ही सॉफ्टवेअर कंपनी आहे, इन्फोसिस मध्ये आहे, अशा अनेक टोपाज मध्ये सुद्धा मॅथमॅटिक्सच्या जागा निघाल्या होत्या की ज्याच्यात एमएससी मॅथमॅटिक्स मागितलं होतं. म्हणून फक्त टीचिंगच नाही तर वेगवेगळ्या, तसंच अजून आपले कंपनीचं आता मला नाव आठवत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्सचे बरेचसे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जनरली काय होतं की आपण ज्या सिटीज मध्ये राहतो, आता समजा नांदेड झालं किंवा आपले तालुका प्लेस अहमदपूर झालं, इथं बीएससी एमएससी करत असताना आपले मोठ्या सिटीमध्ये किंवा तिथल्या कंपनीशी कॉन्टॅक्ट येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत नाही. कारण त्यांच्या ऍड देऊन सिलेक्शन होत नसतं मॅक्सिमम वेळा. ते मॅक्सिमम वेळा ते कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन करत असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी माहिती होत नाही आणि त्याच्यात इन्व्हॉल्वही होता येत नाही. त्याच्यामुळे ते ऑपॉर्च्युनिटीज आपल्यापासून जातात. जर समजा लातूर कॅम्पसमध्ये आता बेल्ला सरांचं कॉलेज एक रेप्युटेड कॉलेज आहे, त्यांनी जर असे कॅम्पस इंटरव्ह्यू काही ऑर्गनाईज केले की नांदेडमध्ये समजा कॅम्पसमध्ये आम्ही आता प्रयत्न करतोय की कॅम्पस इंटरव्ह्यू वेगवेगळे घ्यायचाच विचार चाललाय, तसे जर ऑर्गनाईज झाले, कुठल्या कंपन्या बोलवल्या तर त्यातनं नक्कीच तुम्हाला म्हणजे बीएससी मॅथमॅटिक्स एमएससी मॅथमॅटिक्स वर सुद्धा चांगल्या रीतीने जॉब भेटतात. आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज मध्ये तर नक्कीच मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटला खूपच जबरदस्त स्कोप असतो, कारण त्यांना कम्प्युटर विथ मॅथमॅटिक्स ब्रेन, जे लॉजिकल थिंकिंग मध्ये बेसिकली म्हणजे जसं आपण मॅथ्स मध्ये बेसच आहे आपला की विदाउट लॉजिक नथिंग, देर इज नथिंग. त्याच्यामुळे लॉजिकल बेस लागतो आणि कम्प्युटर साठी किंवा प्रोग्रामिंग साठी मॅथमॅटिक्सचा रोल खूपच महत्वाचा असतो. म्हणून सॉफ्टवेअर एमएससी बीएससी मॅथमॅटिक्स सोबत जर तुम्ही काही सॉफ्टवेअर शिकले तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि कॅम्पस इंटरव्ह्यू कुठे होतात, वेगवेगळ्या सिटीत कुठे होतात ते जर तुम्ही ऑब्झर्व केलं, शक्यतो कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच हे असे डायरेक्ट सिलेक्शन होत असतात. जेव्हा ऍडव्हर्टाईज येतात त्या ऍडव्हर्टाईज मध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग विथ कम्प्युटर सायन्स वगैरे ह्या पद्धतीचे ऍडव्हर्टाईज दिसतात, म्हणून आपल्याला लक्षात येत नाही की बीएससी मॅथ्स किंवा एमएससी मॅथ्स झाल्यानंतर जॉब आहेत का. तसंच एक क्वेश्चन होता की कोविड-19 ऑनलाईन टीचिंग बद्दल. आता कोविड-19 मध्ये पूर्ण जगच थांबलेलं होतं
आणि पूर्ण जग थांबलेलं असताना म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्ट नसताना ऑनलाईन टीचिंग इज द बेस्ट सोल्युशन. कारण ऑनलाईन टीचिंग नाही तर काय झालं असतं की आपण दैनंदिनी जीवन आपण जगू शकलो नसतो. आताची जर सिच्युएशन पाहिली तर बऱ्यापैकी आपण नॉर्मल जीवन जगतोय. म्हणजे सिच्युएशन कोविडची काही कम्प्लीट संपलेली नसताना सुद्धा आपण तसे नॉर्मल लाईफ का जगू शकतोय, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण ऑनलाईन थ्रू करतोय. आता बघा आपलं एक सेमेस्टर कम्प्लीट झालं, बीएससी एमएससी मॅथमॅटिक्स सगळ्यांचं एक सेमेस्टर कम्प्लीट झालं, दॅट इज ओनली बिकॉज ऑफ ऑनलाईन टीचिंग. त्याच्यामुळे ऑनलाईन टीचिंग चांगली आहेच, त्याच्यात काही लॅकुनास आहेत. त्याचे जे म्हणजे क्लास टीचिंग पेक्षा तर त्याचे प्रॉब्लेम. क्लासरूम टीचिंग आणि ऑनलाईन टीचिंग मध्ये फरक कसा आहे की जो लाईव्ह टीचर जे काही वेगवेगळे एक्सप्रेशन्स असतात किंवा स्टुडंटचे फेस रिकग्नेशन होतं, त्याच्यात म्हणजे आपण ऍक्च्युअल टीचिंग करताना त्याला काही समजलं का नाही समजलं ते क्लासमध्ये डायरेक्टच आयडेंटिफाय होतं, ते ऑनलाईन मध्ये होत नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन मध्ये तुम्हाला फक्त एक फायदा होऊ शकतो की कमी वेळात सिलेबस संपतो आणि तुम्हाला तुमच्या डिफिकल्टीज डिस्कशन साठी वेळ भेटतो. आणि ऑनलाईन टीचिंगला वेगवेगळे टेक्निक्स पण आहेत. आता समजा आताही आपण जे डिस्कशन चाललंय हे एका ऑनलाईन वेने चालू आहे, अदरवाईज आजच्या घडीला एवढं सगळ्यांचं गेट टुगेदर पॉसिबल नाही होत. म्हणून ऑनलाईन टीचिंग इज वन ऑफ द बेस्ट सोल्युशन नाउडेज. आणि सिलेबस मध्ये बदल, सिलेबस मध्ये वेळोवेळी मिनिमम 3 वर्षानंतर बदल झाला पाहिजे, हे युजीसीचेच नियम आहेत. त्याप्रमाणे आपण सिलेबस मध्ये बदल करतो. परंतु आता बऱ्याचशा वेळेस कसे त्याच्यात क्वेश्चन असे असतात की हे जॉब ओरिएंटेड आहेत का, स्किल ओरिएंटेड आहेत का. परंतु आता बघा जवळपास युजीसीने कंपल्सरी केलंय की प्रत्येक कोर्सेस सोबत स्किल ओरिएंटेड पेपर सुद्धा असले पाहिजे, प्रॅक्टिकल कोर्सेसही असले पाहिजे, त्याच्यासोबत सॉफ्टवेअर शिकवले गेले पाहिजे. म्हणजे हे सगळं करत असताना आपण सिलेबस मध्ये त्या पद्धतीने चेंजेस करत असतो. आणि कधी कधी काय होतं की एकदम सिलेबस मध्ये नवीन ऍडव्हान्स पेपर आले तर तेव्हा प्राध्यापकांचाही थोड्याफार प्रमाणात विरोध होतो किंवा माहिती नसल्यामुळे अशा अडचणी येतात. त्याच्यामुळे म्हणजे विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा सर्वांगीण विचार करून सिलेबस मध्ये बदल होत असतो. आणि त्यातल्या त्यात सगळ्या गाईडलाईन ज्या आहेत युनिव्हर्सिटीच्या ऍज वेल एज युजीसीच्या फॉलो करून आपल्या सिलेबस मध्ये बदल होतात. आणि सिलेबस बदल करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार केला जातो. म्हणजे आता आम्ही आमच्या पीजी डिपार्टमेंटचा सिलेबस डेव्हलप केल्यानंतर आम्ही आमचे बरेचसेच एक्सपर्टचे ओपिनियन घेतले होते. एक्सपर्टचे ओपिनियन म्हणजे वेगवेगळ्या IITs, वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज, NITs, त्यानंतर वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीज यांचे मॅथमॅटिशियन्स किंवा स्पेशल जे मॅथ्सच्या इन्स्टिट्यूट आहे त्यांचे जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही ओपिनियन घेतले होते. आणि आमचा सिलेबसही पाठवला होता, त्यांनी काही त्याच्यात कमेंट्स केलेल्या होत्या, त्याही इन्क्लूड करायचा प्रयत्न केला. परंतु काय होतं की कधी कधी अशा अपेक्षा अशा असतात की एकदम हा सिलेबस म्हणजे असाच पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या प्राध्यापकाला वाटतं की खूपच डायरेक्टच ऍप्लिकेशन बेस असला पाहिजे, दुसऱ्याला वाटतं की नाही बेसिक असला पाहिजे, फंडामेंटल असला पाहिजे, तिसऱ्याला वाटतं, म्हणजे असे वेगवेगळे ओपिनियन असतात. त्याच्यामुळे सगळ्यांचंच मत विचारात घेतलं जात नाही. सर्वांगीण प्रयत्न असतो की चांगल्यात चांगला सिलेबस बनावा, असं एकंदरीत एवढ्या मुद्द्यांवर मला वाटतं. डॉक्टर सोनटक्के सर, प्लीज कंटिन्यू. सोनटके सर, तुमचं माईक अनम्यूट करा. हो झालं. येस सर. आता जे पवार सरांनी सांगितलं की सिलेबस बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांच्या विद्यापीठाचा, तर आमच्या विद्यापीठाचा सिलेबस अजूनही चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सुरू झालेला नाही. यावर्षी सुरू होणार होता, परंतु कोविड मुळे तो काही सुरू झाला नाही. आम्ही सुद्धा नांदेड विद्यापीठाने जो सिलेबस केलेला आहे त्याच्या पावलावर ठेवून आम्ही सुद्धा सॉफ्टवेअर ऍड करतो. विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सिलेबस मिळावा यासाठी आमचं बोर्ड प्रयत्न करत आहे. आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम हा एक नवीन फंडा यावर्षीपासून सुरू होत आहे असं आम्हाला आमच्या डीनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने लर्निंग ऑब्जेक्ट आउटकम्स काय आहेत या पद्धतीचा सिलेबस सुद्धा आम्ही तयार करतो आहोत. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की BSc MSc नंतर आम्हाला काय संधी आहेत, तर संधी फार आहेत. जर तुमचा बेस मॅथमॅटिक्स घेऊन जर चांगला झाला असेल तर तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होत असतात विद्यार्थ्यांना. त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत की प्रत्येक ठिकाणी मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी असतं. बुद्धिमत्ता चाचणी जी असती ती मॅथमॅटिक्सवर बेस असते. जर ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे त्या ठिकाणी हे
प्रश्न आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला फार सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना जमतं. LIC मध्ये आहे, बँकिंग क्षेत्रात आहे, बऱ्याच ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना वाव मिळाला जातो. मॅथमॅटिक्स म्हणजे काय, ही एक जागतिक भाषा आहे. मॅथमॅटिक्स इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. सो इट इज एव्हरीवेअर सेम इन द युनिव्हर्स. It is very logic. Mathematics is a logical, fun, and it is very challenging. It has wide applications in science and technology, accounts, economics. Mathematics हे ऍडव्हेंचर आहे. मॅथमॅटिक्स मुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकतो. आपण विचार करण्याची प्रवृत्ती आपली वाढते. मॅथमॅटिक्सच्या एज्युकेशन मुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या अंगी नेमकेपणा येतो आणि बुद्धी आपली तलक होत असते. हा मॅथमॅटिक्सचा मेन उद्देश आहे. तर मॅथमॅटिक्सचे अनेक उपयोग रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहेत. मॅथमॅटिक्स विषयामध्ये सुद्धा अनेक उपयोग आहेत. अल्जेब्रा आहे, उदाहरणार्थ अल्जेब्रा घेतला तर अल्जेब्रा मध्ये सध्या कॉम्प्युटर सायन्स, कोडिंग, डिकोडिंग वगैरे आहे. ते मॅथमॅटिक्स मध्ये उपयोग येतात. समजा कॉम्प्युटर सायन्स क्रिप्टोग्राफी आहे तर अल्जेब्राचा उपयोग हा क्रिप्टोग्राफी मध्ये सुद्धा होतो. डिफरन्शियल इक्वेशन हा मेजर ऍडव्हान्टेज मॅथमॅटिक्स मधला आहे. मटेरियल सायन्स, एअरक्राफ्ट अनेक ठिकाणी फुरियर सिरीज, लाप्लास ट्रान्सफॉर्म ह्याचा उपयोग होतो. डिफरन्शियल अँड कॉम्प्युटेशनल जॉमेट्री आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये होतो, क्रिप्टोग्राफी मध्ये होतो. प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये सुद्धा अनेक आपल्याला उपयोग मॅथमॅटिक्सचे पाहायला मिळतात. इन्शुरन्स आहे, अनालिसिस, स्टॅटिस्टिकल डाटा होता येतो, आपल्याला अनालिस्ट होता येतं. सिग्नल प्रोसेसिंग हा प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स मधला उपयोग आहे. न्यूमेरिकल अनालिसिस मध्ये तर मॅथमॅटिक्सचा फार मोठा उपयोग आहे. कर्व फिटिंग असो, मॉडेलिंग असो, एस्टिमेशन ऑफ क्वेश्चन करंट्स असो, असे अनेक उपयोग मॅथमॅटिक्स विषयाचे सुद्धा आहेत. अशा पद्धतीने अनेक विषय आहेत आणि मॅथमॅटिक्स शिकल्यामुळे आपल्याला अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याला डाटा सायंटिस्ट होता येतं, स्टॅटिस्टिशियन होता येतं, युनिव्हर्सिटी, कॉलेज आणि हायस्कूल टीचर सुद्धा आपल्याला मॅथमॅटिक्स मुळे होता येतं. कॉम्प्युटेशनल सायंटिस्ट आपल्याला होता येतं, सॉफ्टवेअर इंजिनियर होता येतं, डाटा सायंटिस्ट होता येतं. असे अनेक प्रकारचे संधी मॅथमॅटिशियनना आहेत. मुळे सर धन्यवाद सर. खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत BSc मॅथमॅटिक्स नंतर मुलांसाठी. जसं की आपण सांगितलंच आता की डाटा सायन्स आहे, कॉम्प्युटर सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी आहेत. पण अडचण काय आहे सर, सध्या मुलांची अशी अडचण, विशेष करून आपलं विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठ, या दोन्ही विद्यापीठ परिसरातील जे विद्यार्थी आहेत ते या ज्या काही आपण अपॉर्च्युनिटी सांगतो तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आता का पोहोचू शकत नाहीत, काय अडचणी आहेत, तिथं आपण कमी पडतो का विद्यार्थी तिथपर्यंत जायला ते सक्षम नाहीत, याबद्दल मीही संभ्रमावस्थेत आहे. मलाही समजत नाही काय ते. तर कृपया याबद्दल मार्गदर्शन करावं. आपल्या इथल्या स्टुडंटचा मेन बेसिक प्रॉब्लेम जो येतो ना, लँग्वेज, इंग्लिश. पहिलं लँग्वेज मुळे एवढी मोठी भीती मध्ये, म्हणजे मॅथमॅटिक्स चांगला असूनही इंग्लिश चांगलं नसल्यामुळे सिलेक्शन होत नाही खूपदा, किंवा ती भीती असल्यामुळे मोठ्या सिटीज मध्ये किंवा मोठ्या कंपनीमध्ये जायला किंवा इंटरव्ह्यू द्यायलाही घाबरतात मुलं. एक आणि बेसिकली सेकंड गोष्ट म्हणजे असं आहे की म्हणजे बेस जो आहे मॅथमॅटिक्सचा, जो बेस पक्का असला पाहिजे, त्या पद्धतीने जशी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स साठी पाहिजे तशी झालेली नसते मुलांची. म्हणजे आपण फक्त एक्झाम आली तेवढ्या पुरतं पाठ करा आणि एक्झामला लिहा. एक्झाम झाली की तिसऱ्या दिवशी जर एखाद्या विद्यार्थ्याला त्या पेपर बद्दल विचारलं तर काही माहित नसतं. फक्त पेपरसाठी काही ते वाचलं, पाठ केलं, पेपर लिहिला की संपलं. त्याच्यानंतर आय डोंट नो एनिथिंग. त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम असतात. म्हणून मॅथमॅटिक्सचा बेस ज्यांचा चांगला असतो, ज्यांचा इंटरेस्ट असतो, बघा ते मुलं शक्यतो म्हणजे रिसर्च मध्ये कुठेही म्हणजे त्यांना कधीच कमी पडत नाही. नेट सेट गेट मध्ये असो किंवा नंबर ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असो, त्या मुलांना अडचणी नाही आहेत. या अडचणी शक्यतो काय होतं की मुलांचा इंटरेस्ट जो आहे तो बेसिक मध्ये नसतो. अगदी बरोबर सर.
हा, कुणाचा क्वेश्चन आहे विचारा. सर मला इथे एक सजेशन द्यावंसं वाटतंय सर, किंवा मला असं वाटतं नेहमीच की आता मॅथमॅटिक्सचे जे प्रोजेक्ट्स असतात ते युनिव्हर्सिटी लेवलला जर का आली तर तिथे इंग्लिशचं काही मॅटर येणार नाही, पण मुलांना जर का त्यांचं नॉलेज अप्लाय करायला मिळत असेल आणि डिपार्टमेंटच्या लेवलला एखादा प्रोजेक्ट येत असेल तर MSc च्या लास्ट इयरच्या मुलांना त्यात जर का इन्व्हॉल्व करून घेतलं तर त्यांचा तो कॉन्फिडन्स पुढे पुढे जात जाईल सर. आणि तसं जर का झालं तर मग कारण शेवटी मॅथमॅटिक्स हे सगळं प्रूफ आणि आपण लँग्वेज मध्येच हे करतो, म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये जास्त यूज करतो. मग इंग्लिशचा फार काही बॅरियर नाहीये सर त्यात. तर मग आपण जर का असे छोटे प्रोजेक्ट कंपन्यांचे आपण विद्यापीठाच्या लेवलला किंवा डिपार्टमेंटच्या लेवलला आणले लास्ट इयरच्या मुलांसाठी तर ते बेनिफिट नक्कीच देतील सर, असं मला खूप वाटतं. पण आता ह्याच्यासाठी काय करता येईल ही काही फार जास्त आयडिया नाहीये मला. मॅडम कृपया आपलं नाव आणि कॉलेजचं नाव सांगा. माझं नाव आरती शिवनीकर आहे. मी कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स वाकड पुण्यावरून बोलतेय सर. माझं BSc SRTMU मधून झालेलं आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे. ओके मॅडम. पवार सर तुम्ही मॅडमच्या सजेशन वरती बोला थोडस. विद्यापीठ लेवलला असे प्रोजेक्ट घेणे म्हणजे चांगली गोष्ट आहे, परंतु काय होतं की कंपनी कन्सर्न केल्यानंतर प्रोजेक्ट देत असताना त्या एरियातला प्रोजेक्ट देताना कंपनी कसं आहे आउटपुटचा विचार करते आणि ज्या मुलांचा किंवा ज्या प्राध्यापकांचा त्याच्यात सहभाग असतो त्या इंटरेस्टने त्या पद्धतीने त्यांचं काम झालं तर ते आपल्याला प्रोजेक्ट देतात. त्याही अडचणी बऱ्याचदा फेस करावं लागतात. कारण आता बघा फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर आपल्याकडे MSc स्टॅटिस्टिक्सला ऍडमिशन घ्यायला MSc स्टॅटिस्टिक्सला बळजबरीने ऍडमिशन द्यावं लागतं मुलांना. म्हणजे खूप म्हणजे नाविलाज म्हणून मुलं MSc स्टॅटिस्टिक्सला घेतात. मॅथमॅटिक्सला भेटलं नाही म्हणून स्टॅटला जावं. आणि पुणे विद्यापीठामध्ये स्टॅटिस्टिक्सला सगळ्यात जास्त हाय मेरिट आहे आणि तो मुलगा 3rd सेमिस्टरला असताना त्याला जॉब मिळतो. कारण तो सॉफ्टवेअर सोबत वेगवेगळ्या कंपनी सोबत लगेचच अटॅच होतो आणि लास्ट 3rd सेम 4th सेम मध्ये त्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये इव्हन दो टोटल सगळेचे सगळे जेवढे MSc स्टार्टचे मुलं आहेत सगळ्यांचं सिलेक्शन होतं. म्हणजे एवढं कम्पॅरेटिव्ह स्टडी मध्ये फरक पडतो. रिजनल फरक जो आहे ना तो होता. कारण त्या पद्धतीचा इंटरेस्ट आपले मुलंही किंवा प्राध्यापकही त्या पद्धतीने घेताना दिसत नाही. काय थोडासा फरक असतो. ओके. आणखी शिक्षकांपैकी कुणाचा क्वेश्चन? शिक्षक, प्राध्यापक कृपया आपण क्वेश्चन विचारावेत. हॅलो सर. हा हॅलो हा बोला. सर, आताची जी ऑनलाईन टीचिंग चालू आहे ना सर, त्याचा इफेक्ट म्हणजे आताची जी ऑनलाईन टीचिंग चालू आहे म्हणजे हा सर ही जी म्हणजे परिस्थिती चालू म्हणजे आता काही मुलांना समजतं किंवा नाही समजत, नेटवर्क प्रॉब्लेम ही जी याचा पुढे चालून म्हणजे विद्यार्थ्यांवर काही परिणाम पण होणार नाही का याचा? म्हणजे पूर्णपणे त्यांच्याकडे नॉलेज पण भेटणार नाही. ओके, तुमचा प्रश्न लक्षात आला. सर यांना असं विचारायचं आहे की ऑनलाईन पद्धतीमध्ये जे काही शिक्षण घेतलंय सिलेबस तर कंप्लीट झाला, जो काही झालाय तो त्याच्यावर आधारित परीक्षाही होईल, पण या टाइम मध्ये जे काही शिकलंय ते खरंच शिकलंय का, त्याचा कितपत भविष्यात उपयोग होईल असा त्यांचा प्रश्न आहे. तर करंडे सर तुम्ही उत्तर द्यावा असं अपेक्षित आहे यावर. माईक अनम्यूट करा कृपया. हॅलो सर, आवाज येतो? हो येतोय सर. ओके सर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण जगामध्ये हे संकट आलेलं आहे. या संकटाच्या काळामध्ये शिक्षण बंद करून तर चालणार नाही, म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आपण आणि सर्व जगाने ऑनलाईन टीचिंग हे एक अवलंबलेलं आहे. आपण ऑनलाईन टीचिंगच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटरनेटचा प्रॉब्लेम येत आलेला आहे. आता सध्या मी देखील इंटरनेटच्या प्रॉब्लेम मध्ये आहे. मला देखील बराच आवाज मधून तुटत होता. माझ्या डिपार्टमेंटची लाईट गेली, नेट बंद पडलं अचानक. तर असे विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येत आहेत. आता ऑनलाईन टीचिंग किंवा ऑफलाईन टीचिंग हे आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन टीचिंग ही चांगली वाटली, ज्यांना खूप चांगल्या फॅसिलिटी मिळालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टीचिंग चांगली झालेलीच आहे. उलट विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाचलेला आहे याच्यामधनं.
पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना फॅसिलिटी मिळालेली नाहीत, इंटरनेट कनेक्ट नाहीत, कोणाकडे मोबाईल नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ऑफलाईन ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांना त्यांचं समाधान केलं पाहिजे. आता हे पॉलिसी आपले विद्यापीठ कुठलं करू शकत नाही, हे युजीसीची पॉलिसी आहे. जोपर्यंत आपल्याला युजीसीचा आदेश येणार नाही महाराष्ट्र शासनाला किंवा सगळ्या भारतामध्ये की ऑफलाईन क्लासेस सुरू करा म्हणून, आणि युजीसीची पॉलिसी ठरल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा आदेश निघाल्यानंतरच आपलं विद्यापीठ कुठलंही विद्यापीठ आपला आदेश करू शकतो की ऑफलाईन टीचिंग करा. मी असं म्हणेन की ऑफलाईन टीचिंग सुरू झाल्यानंतर आपण थोडंसं विद्यार्थ्यांसाठी, आपण टीचर विद्यार्थ्यांसाठी आहोत, तर एक्स्ट्रा क्लासेस घेऊन आपण त्यांचं समाधान करू शकतो. हाच एक मार्ग आहे. हॅलो सर. हा सर. आणि यासाठी धन्यवाद सर. आपण वेगवेगळ्या प्राध्यापकांकडनं व्हिडिओ घेतले होते, व्हिडिओ लेक्चर. ज्या व्हिडिओ लेक्चरचे एकाच टॉपिकवर 2-3 प्राध्यापकांचे व्हिडिओ असल्यामुळे स्टुडंटला चॉईस होती की तुम्ही ऑनलाईन आपण वेबसाईटवर टाकले. म्हणजे जर समजा कधी कव्हरेज नसेल, त्यांना लेक्चर अटेंड करता आलं नाही लाईव्ह मध्ये, तर त्यांनी ते व्हिडिओही आता जेव्हा पाहिजे तेव्हा ज्या वेळेस त्यांना वाटत असेल त्यावेळेस बघू शकतात. हो, आपल्या वेबसाईटलाही टाकलेले आहेत. आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर काही टीचर्सची व्हिडिओ सिलेबसवर आधारित ते टाकलेले आहेत, ते तिथून विद्यार्थी पाहू शकतात त्यांच्या वेळेनुसार. यानंतर आपला जो पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळण्याच्या अगोदर शिक्षकांमधून आणखी कुणाचे काही क्वेश्चन्स असतील तर कृपया विचारावेत शिक्षकांनी. हॅलो सर. हा सर. सर माझं नाव प्रशांत लंगडे. सर माझं नाव प्रशांत लंगडे. मी श्री वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी इथून बोलत आहे सर, अमरावती डिस्ट्रिक्ट. सर आपण हायर एज्युकेशनचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल त्या सिलेबस मध्ये इन्व्हॉल्व करू शकतो का? म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट मोर इंटरेस्टिंग वाटेल आणि त्यामध्ये सांगायला सुद्धा आपल्याला बरं वाटेल की हा कन्सेप्ट इथे इथे वापरला जाऊ शकतो. तसं आपल्या सिलेबस मध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकतो का? इकडे दयानंद कॉलेजचा जो मंच आहे त्या मंचावरून प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. बेल्लाळे सर, साळुंके सर, बीबी कुलकर्णी सर, तुम्ही बोलू शकता सर. ठीक आहे सर. हॅलो सर. हा सर. काय करणार? मी थोडंसं आफ्टर द बीएससी मॅथमॅटिक्स डायरेक्ट म्हणजे आपल्या सिलेबस मध्ये लाईफ मधले काही प्रॉब्लेम डायरेक्ट आपण सिलेबस मध्ये इन्व्हॉल्व करू शकतो का, हा जो प्रश्न आहे त्यांचा आपला. मला त्यांना असं सांगायचं साळुंके की सर, बीएससी साळुंके सर, मॅथमॅटिक्स नंतर एक मिनिट. करंडे सर बोलू लागलेत. त्यांचं झालं की लगेच आपण येऊ. हा करंडे सर बोला. सर बीएससी मॅथमॅटिक्स झाल्यानंतर असे काही कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये डायरेक्टली दररोजच्या दैनंदिन जीवनामधल्या जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तो सिलेबस फ्रेम केलेला आहे. त्यामध्ये असे काही कोर्सेस सांगतो मी तुम्हाला की मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्शियल मॅथमॅटिक्स. तो कोर्स पूर्ण त्या फायनान्शियल रिलेटेड जे दररोजच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी रिलेटेड सिलेबस असेल. दुसरा असा एक कोर्स आहे मास्टर ऑफ सायन्स इन सोशल रिसर्च मेथड्स अँड स्टॅटिस्टिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन मॅथमॅटिकल ट्रेनिंग अँड फायनान्स, मास्टर ऑफ सायन्स इन मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग इन फॉर फायनान्स, मास्टर ऑफ सायन्स इन ऑपरेशन रिसर्च अँड फायनान्स, मास्टर ऑफ सायन्स इन अप्लाइड मॅथमॅटिकल मॉडेलिंग अँड सायंटिफिक कम्प्युटिंग, मास्टर ऑफ सायन्स इन प्युअर मॅथमॅटिक्स. जसं आपल्याकडे आपला सध्या जनरल युनिव्हर्सिटीमध्ये प्युअर मॅथमॅटिक्सवर एमएससी मॅथमॅटिक्स आहे. यावर्षीच आपल्या सायन्स कॉलेजनं अप्लाइड मॅथमॅटिक्स सुरू केलेला आहे, एमएससी मॅथमॅटिक्स. मास्टर ऑफ सायन्स इन बायोस्टॅटिस्टिक्स, जसं की बायोलॉजीशी रिलेटेड त्याच्यामध्ये सिलेबस आहे, दररोजचे आपल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येणारे असतील त्याच्यामध्ये. मास्टर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स हा एक एमएससी कोर्स आहे. मास्टर ऑफ इन स्टॅटिस्टिक्स फक्त स्टॅट्स रिलेटेड असेल त्याच्यामध्ये सिलेबस, दररोजच्या या रिलेटेड प्रॉब्लेमशी रिलेटेड असेल त्याच्यामध्ये सिलेबस. मास्टर ऑफ सायन्स इन अप्लाइड मॅथमॅटिक्स, मास्टर ऑफ सायन्स किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA असतील त्याच्यामध्ये, MCA मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, असे काही MSc कोर्सेस आहेत की ज्या कोर्सेसमध्ये
सिलेबस हा त्या सिच्युएशन प्रमाणे तयार केलेला असेल आणि असे कोर्सेस भारतातील अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये MSc चालल्या जातात. तर थोडेसे याचा सिलेबस हा त्याच्याशी रिलेटेड आहे. आता जनरल आपलं MSc मॅथमॅटिक्स म्हणलं का बेसिक मॅथमॅटिक्स येतं त्याच्यामध्ये, अप्लाइड मॅथमॅटिक्स येत नाही त्याच्यामध्ये. ओके, धन्यवाद सर. करंडे सरांनी खूप साऱ्या कोर्सेसची यादी या ठिकाणी दिली आहे आणि आशा करतो की विद्यार्थ्यांनी त्याची नोंदही घेतली असेल. हॅलो सर. हा बोला. हा, मी क्षीरसागर सर बोलतोय. हा बोला. हॅलो. हा, आवाज येतोय तुमचा? येतोय. हा, नमस्कार कुलकर्णी सर, मुळे सर, करंडे सर, सर्वांना मॅथमॅटिक्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. सर, माझा एक प्रश्न होता की आज घडीला जो आपण मॅथमॅटिक्स रिसर्च मध्ये खूप पाठीमागे आहोत, तर विद्यार्थ्यांमध्ये काय आपल्याला नवीन काय करता येईल का रिसर्च मध्ये विद्यार्थी पुढे जातील? आणि दुसरा एक प्रश्न आहे की ज्याप्रमाणे पुणे युनिव्हर्सिटी किंवा बाहेरच्या युनिव्हर्सिटी थर्ड इयर साठी आपल्याला स्पेशलायझेशन मॅथमॅटिक्स घेतात, त्याप्रमाणे आपल्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस थर्ड इयरला जर स्पेशलायझेशन मॅथमॅटिक्स झालं तर विद्यार्थ्याला आपल्या विषयाची आवड निर्माण होईल व नंतर MSc च्या वेळेस तो विद्यार्थी अजून चांगला ग्रीप घेईल. याबद्दल मला थोडस मार्गदर्शन करा सर. ओके, खूप छान प्रश्न विचारलाय क्षीरसागर सरांनी. सोनटके सर. हा हा सर. प्रश्नाकडे जायच्या आधी साळुंके सर काय सांगत होते ते ऐका. हो हो हो. त्याच्या आधी साळुंके सरांचा हो, साळुंके सर. मॅथमॅटिक्स मध्ये मॅथमॅटिक्स जे कोर सब्जेक्ट आहे ते तर व्हायलाच पाहिजे. बदल जो अप्लाइड आहे तो स्कोप इतर विषयामध्ये जास्त असतो, मॅथमॅटिक्स मध्ये कमी असतो. कारण आपण समजा 100-150 वर्षापूर्वीचे जे लोणीचे पुस्तक आहे ते अजूनही चालतात. 1960 साली जे हास्टिन्स आहे, टॉपिक्स इन अल्जेब्रा किंवा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स स्नेडनचे आहे, किंवा फंक्शनल अनालिसिस साठी आपण वापरतो G. सिमन्सचं पुस्तक वगैरे, हे पूर्ण जगामध्ये सध्याही चालू आहे. काही कोर सब्जेक्ट तर आपल्याला शिकणं आवश्यकच आहे. BSc सेकंड इयर पर्यंत तरी मॅथमॅटिक्स जास्तीत जास्त शिकायलाच पाहिजे आणि थर्ड इयरला वगैरे काही उपयोगी नवीन विषय हे, कारण मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा खूप नवीन विषय असतात. काही नाविन्य आले ते आपले अनेक. एका पार्टिसिपंटनी चांगला प्रश्न विचारला की BSc थर्ड इयरला इथं पूर्वी होतं मॅथमॅटिक्स पूर्ण BSc थर्ड इयर, ज्यावेळेस मी सुद्धा विद्यार्थी ऑनर्स आहे, BSc ऑनर्स, BSc थर्ड इयरला मॅथमॅटिक्स शिकलेला आहे. तेवढं मॅथमॅटिक्स आपण BSc मध्ये सध्याच्या घडीला आणू शकत नाही, कारण त्यावेळेस जे काही झालं असेल ते शिकलं असेल तितकं आपल्याला आणता येत नाही. मग ह्याच्यातलं काही मॅथमॅटिक्स कमी करून आपल्याला इतर विषय आणताना विचार करावा लागेल. BSc सेकंड इयर पर्यंत सर्व म्हणजे कॅल्क्युलस असेल, अनालिसिसचे पेपर असतील, अल्जेब्राचे पेपर असतील, हे कोर्स सब्जेक्ट व्हायलाच पाहिजे. तर अप्लाइडचा जो आहे विषय किंवा मग वेगवेगळ्यांचे समजा अप्लाइड मॅथमॅटिक्स काढलं तर तिथेही आपल्याला काही हे कोर सब्जेक्टचे विषय ठेवून मग बाकीच्या. तर मला असं वाटतं की थोडस आणण्यापेक्षा आहे ते मॅथमॅटिक्स जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करावा, कमीत कमी BSc सेकंड इयर पर्यंत तरी. कारण मॅथमॅटिक्स जर व्यवस्थित त्याला जमलं तर पुढे तो स्वतःच्या नॉलेज वापरून इतर गोष्टी तो शिकू शकतो. ठीक आहे, एवढंच मला या अनुषंगाने म्हणायचं. हो, धन्यवाद सर. हा सर. हा सर. मी सुद्धा साळुंके सरांच्या मताशी सहमत आहे, कारण बेसिक आपण जे डिग्री आहे BSc मॅथमॅटिक्स, MSc मॅथमॅटिक्स, हे बेसिक सायन्सेस आहे. बेसिक सायन्सेसचा मेन पर्पज जो आहे तो बेस डेव्हलप करणे. अप्लाइड हा नंतरचा पार्ट आहे, ऍप्लिकेशन बेस मध्ये. आणि जेव्हा शिकवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये नॅचरली जेव्हा बोलत असतो की तो पॉईंट शिकवत असताना त्या टीचरने त्याच्यात ऍप्लिकेशन मध्ये जायचं असतंच, म्हणजे ते सिलेबसचा पार्ट असला पाहिजे, इट इज नॉट नेसेसरी. पण बेसिक मॅथमॅटिक्स शिकवत असताना आणि बेस आपला तोच की डेव्हलपमेंट ऑफ बेसिक मॅथमॅटिक्स, त्याच्यासोबतच त्याचे ऍप्लिकेशन सांगितले म्हणजे त्या टीचरने जर सांगितलं तर इट इज बेटर.
अगदी बरोबर. मी म्हणजे जे MSc ला सध्या पुस्तक आहे ते BSc ला आमच्या टेक्स्ट मध्ये होते. सिमनचं पुस्तक होतं, पुन्हा ते कॉलिंगचं पुस्तक होतं, इंट्रोडक्शन टू ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. हे पुस्तक होते BSc ला होते, जे आज MSc ला आपण शिकतो. तर म्हणजे आपल्याला आपला विषय चांगला करणे, चांगल्या पद्धतीने त्या विषयामध्ये विद्यार्थी तयार करणे हा आपला एक उद्देश असावा. बाकीच्या विषयामध्ये खूप स्कोप आहे, नवीन नवीन विषय येऊ शकतात वगैरे, पण कित्येक जागतिक लेवलवरही आपण पाहिलं मॅथमॅटिक्स तर जवळपास आपण जे शिकतो तेच आहे. याच्यामध्ये काही मायनर चेंजेस होऊ शकते, काही फार एकदम वेगळे काही चेंजेस येणं शक्य नाही. मॅथमॅटिक्सच्या बाबतीत नाही, कोणत्याही एज्युकेशन मध्ये बदल होईल पण मॅथमॅटिक्स मध्ये फारच मायनर बदल होईल. आपले जे असते BOS म्हणा काय असतं सेकंड इयरचा थोडासा टॉपिक थर्ड इयरला टाका किंवा फर्स्ट इयरला टाका, असं मायनर चेंजेस करून होतात. बाकी काही असं विशेष नाही. आणि आपल्याला ऍडिशनल पेपर मॅथमॅटिक्स जर आणायचे असले तर ऑप्शनल विषय थर्ड इयरला ठेवून त्याच्यामध्ये ठेवता येतात. ओके, धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली आपण. सर आता आपण काय वेळेच्या अभावी, कारण आपला जो कार्यक्रमाचा जो पुढचा जो भाग आहे जो की विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण किंवा बक्षीस घोषित करायचं आहे, मग तत्पूर्वी त्याच्या अगोदर मी आदरणीय डॉक्टर SS बेल्लाळे सरांना विनंती करतो की त्यांनी मुलांसाठी इन्स्पायरेशनल टॉक द्यावा, एक छोटासा इन्स्पायरेशनल टॉक द्यावा. आदरणीय बेल्लाळे सर. लास्ट क्वेश्चनचा आन्सर घ्या ना सोनटक्के सर. लास्ट क्वेश्चनचा झाला की मग कंटिन्यू करा. क्वेश्चन बाकी राहिले ना सर. ठीक आहे. हो हो. सोनटक्के सर. हा, सरांनी विचारलं होतं की BSc ला जसं पुणे विद्यापीठ आहे, जळगाव विद्यापीठ आहे, ऑनरशिप आहे त्यांच्याकडे, तसं आपल्याकडे का नाहीये? म्हणजे थर्ड इयरला मॅथमॅटिक्स हा स्पेशल सब्जेक्ट घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी. तर आपल्याकडे जनरल BSc चा कोर्स आहे, तर त्याचा असा उद्देश की आहे की विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतात. तुमचा मॅथमॅटिक्सच आहे, पुन्हा जर चांगलंच आहे मला मॅथमॅटिक्स असेल तर ती चांगल्याच पद्धतीची गोष्ट आहे त्याला. परंतु जनरल BSc मध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतात. समजा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आहे, तर विद्यार्थ्यांना MSc ला किंवा रिसर्चला कोणत्याही PG करायला अनेक संधी, 3 पैकी 3 ठिकाणी संधी मिळते. तसं बाकी जर नुसतं मॅथमॅटिक्स घेतला असेल तर त्यांना संधी मिळत नाही. तर तो कसं भरून काढायचं समजा मॅथमॅटिक्सचा? तर आपल्याला अनेक ऑप्शनल विषय घेता येतात सेकंड इयरला, थर्ड इयरला. तर त्या ठिकाणी थोडे अप्लाइड पेपर्स वापरून आपण तिथून भरून विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सचं चांगलं नॉलेज देऊ शकतो. मुळे सर. हा सर. हा, सोनटक्के सर म्हणतात ते पण काही खरंच आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या काही रिक्रुटमेंट असतात तिथं सरळच सांगितलेलं असतं की ग्रॅज्युएशनला PCM ग्रुप. आता ते त्यांना इतर सगळ्या विषयाचं नॉलेज त्या मुलांना असावं असं असेल ते. तर आपण इथून पुढे आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. ओके सर. ओके. थँक्यू सर. आदरणीय थँक्यू. बेल्लाळे सर. धन्यवाद मुळे सर. सर्वात अगोदर मी या मंचावरील सर्व गणितातील तज्ञ प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्रांना सर्वात अगोदर नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या शुभेच्छा देतो. सर्वात अगोदर मी या ठिकाणी मॅथमॅटिक्स बद्दल किंवा प्रेरणा देण्याबद्दल या प्रश्नाकडे एक आवर्जून जाऊ इच्छितो की बरेच जण म्हणतात की मॅथमॅटिक्सचा उपयोग काय, मॅथमॅटिक्सचं कुठं ऍप्लिकेशन आहे. परंतु मला या आवर्जून सांगावंसं वाटतं की मॅथमॅटिक्स इज द हार्ट ऑफ आवर बॉडी. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामधील सर्वात महत्वाचा जर घटक कोणता असतो तर हार्ट असतो, लक्षात घ्या. आणि हार्ट जर तुमचं चांगला असेल तर मग बाकीचे सर्व अवयव चांगल्या पद्धतीने चालतात. तुम्हालाही माहित आहे. आता मग आपण हार्ट आहोत, मॅथमॅटिक्स म्हणजे हार्ट आहे. मग असं नाही की आपण मॅथमॅटिक्स आहे म्हणजे तुम्ही पाहू शकत नाही का, मॅथमॅटिक्स डोळ्याचं काम मॅथमॅटिक्स करू शकत नाही का. तर ऍक्च्युअली या ठिकाणी मला हे आवर्जून सांगायचं की डोळ्याचं काम जरी पाहण्याचं काम जरी डोळा करत असेल
तर त्या डोळ्याला चालवण्याचं काम मात्र हार्ट करत असतं. दैनंदिन जे कामं असतात ते काम जेव्हा हाताने जरी होत असेल तर ते हात चालवण्याचं काम काय करत असतं, हार्ट करत असतं. म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमचं फिजिक्स असू द्या, तुमची केमिस्ट्री असू द्या, तुमची बायोलॉजी असू द्या, तुमचं मेडिकल सायन्स असू द्या, कुठलंही सायन्स असू द्या, ते जर सायन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परफेक्ट जर चालवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सचं बेसिक नॉलेज, परफेक्ट नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. मॅथमॅटिक्सचा प्रत्येक शोध लागल्याबरोबर त्याचा लागलीच व्यवहारामध्ये उपयोगात येईल असं सांगता येत नाही, पण जेव्हा मॅथमॅटिक्सचा शोध लागलेला असतो किंवा एखादा एलिमेंट आपण शोध लावतो मॅथमॅटिक्स मध्ये, रिसर्च मध्ये येतं, तेव्हा निश्चित या ठिकाणी सांगायचं असतं की ते परफेक्ट नॉलेज असतं आणि त्या परफेक्ट नॉलेजचा वापर करून पुढं या ठिकाणी त्याचा कधी ना कधी व्यवहारामध्ये उपयोग होत असतो. मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जेव्हा बुलींना 16व्या शतकामध्ये या ठिकाणी 0 आणि 1चा ऑन अँड ऑफच्या साह्यानं जेव्हा अल्जेब्रा तयार केला 16व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकाच्या 20व्या शतकाच्या मिडल मध्ये या ठिकाणी त्याचा वापर करून अँड गेट, ऑर गेट इत्यादी गेट्स तयार केले आणि त्या गेट्सच्या माध्यमातून कॉम्प्युटरचे चिप्स निर्माण झाले, आयसीज निर्माण झाले आणि कॉम्प्युटरची एक सेपरेट ब्रँच निर्माण झाली. आपण जरी आता म्हणत असेल की कॉम्प्युटरची ब्रँच खूप फास्ट आहे, सर्व जगावर कॉम्प्युटरची ब्रँच काय करते, राज्य निर्माण करते, कॉम्प्युटरवरच्या सहाय्यानं सर्व जग एकत्र आलेलं आहे, आपण जरी असं म्हणत असेल तर एक मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की त्याचा जो हार्ट आहे, कॉम्प्युटरचा जो हार्ट आहे तो मॅथमॅटिक्स पासून सुरुवात होतो. म्हणजे मॅथमॅटिक्स इज द हार्ट ऑफ ऑल दीज सब्जेक्ट्स. म्हणजे तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या, कुठल्याही पद्धती, कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, तुम्हाला मॅथमॅटिक्स परफेक्ट जमणं गरजेचं आहे. आणि जो बी ज्याही क्षेत्रामध्ये एखादा विद्यार्थी, एखादा प्राध्यापक तुम्ही गेलेला पाहिला असेल किंवा उच्च स्थानावर गेलेला पाहिला असेल तर निश्चित त्याचं मॅथमॅटिक्स तुम्ही ऑब्झर्व करा, त्याचं मॅथमॅटिक्स परफेक्ट असतं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये मॅथमॅटिक्सचा काय उपयोग आहे असं म्हणून चालणार नाही. कॉम्प्युटरमध्ये मॅथमॅटिक्सचा काय उपयोग आहे असं म्हणून चालत नाही. प्रोग्रामिंग मध्ये मॅथमॅटिक्सचा काय उपयोग आहे असं म्हणून चालणार नाही. जरी प्रत्यक्ष मॅथमॅटिक्सचा उपयोग दिसत असेल, जरी त्यात प्रत्यक्ष मॅथमॅटिक्सचा उपयोग दिसत नसेल, परंतु त्याच्या मागे मॅथमॅटिक्स नसले तर तो प्रोग्रामिंग सुद्धा चालू शकत नाही. याची निश्चित भूमिका, ठाम भूमिका ही माझी तर आहे. म्हणून मॅथमॅटिक्स इज द हार्ट ऑफ ऑल सब्जेक्ट्स. ओके, तर या ठिकाणी मी या विद्यार्थ्यांना या रामानुजनच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगू इच्छितो की अत्यंत कमी वयामध्ये, अत्यंत म्हणजे ज्यांना आयुष्याच्या फक्त 30 वर्ष जीवन जगण्याची संधी मिळाली असा महान शास्त्रज्ञ आपल्या भारत देशातून होऊन गेला आणि त्यांनी आपल्या मॅथमॅटिक्सच्या सहाय्यानं जगावर राज्य गाजवलं. अशा या महान या सायंटिस्टच्या दिनानिमित्त आपण त्यांना इथं या ठिकाणी परत एकदा आपण आठवण करू, त्यांची प्रेरणा घेऊ आणि त्यांच्या प्रेरणेच्या माध्यमातून आपण रामानुजनची जयंती साजरी करतो. परंतु त्याचा उद्देश हा आहे की त्यांचे जे आदर्श या ठिकाणी आपण निर्माण करायला पाहिजे. त्यांची जी मेहनत आहे, त्यांनी जे केलेलं कार्य आहे, हे सुद्धा आपल्यात आणि आपल्या पिढीमध्ये निर्माण झालं पाहिजे, विद्यार्थ्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, विद्यार्थ्यांनी तसं कार्य केलं पाहिजे. हेच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मुळे सरांचे परत या ठिकाणी आभार मानतो. मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं बक्षीस या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दरवर्षी असे कार्यक्रम घेत असतात. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो आणि मला आवर्जून पवार सरांचे सुद्धा या ठिकाणी, तसेच या ठिकाणी करंडे सरांचे सुद्धा आभार मानावंसं वाटतं की त्यांनी सुद्धा आपल्या या विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्सला न्याय देण्याचं खूप काम चांगल्या पद्धतीनं करतात. मॅथमॅटिक्सच्या दृष्टीनं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे. मी पाहतो सर्व महाराष्ट्रातल्या विद्यापीठातल्या जेव्हा मॅथमॅटिक्सच्या आपण ज्या काही ब्रँचेस आहेत किंवा मॅथमॅटिक्सचे डिपार्टमेंट आहेत आणि आपल्या नांदेड विद्यापीठाचं मॅथमॅटिक्सचं डिपार्टमेंट आहे, याची कार्य करण्याची शैली खूप वेगळी आहे. वेगवेगळे प्रोग्राम्स इथं राबवतात. सोनटके सर सुद्धा म्हणतात, मला माहित आहे. मी जेव्हा मागच्या वर्षी सोनटके सरांना इथं आमच्या इथं कार्यक्रमाला बोलवलं होतं मॅटलॅबच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी, तेव्हा त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितले की जे काय अपडेटेड नॉलेज आहे तुमच्या विद्यापीठ ऍक्सेप्ट करत असतं, आमच्याकडे आणखी मॅटलॅबचं काही
प्रोग्रामिंग वगैरे माहीत सुद्धा नाही. म्हणजे असे जेव्हा आपण इथं विद्यापीठामध्ये चांगले प्रोग्राम जेव्हा राबवतो, त्याचा अपडेटेड प्रोग्रामिंग जेव्हा आपण आणतो, ते असे जर आपण आणत राहिले तर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि हे कार्य करण्याचं काम आमचं BOS करतं, त्याचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि मुळे सरांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे मी परत एकदा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपण खूप छान इन्स्पायरेशनल टॉक दिला विद्यार्थ्यांसाठी. निश्चितपणे मॅथमॅटिक्स हर्ट आहे, जो की पंपिंग करतो सगळ्या ब्रँचेससाठी. परत एकदा धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय साळुंके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायरेशनल टॉक द्यावा. सर्वप्रथम मी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रती आदर व्यक्त करतो. त्यांचं जे जीवन आहे ते गणित तयार करणे, गणित समजून घेणे आणि त्यासाठी वाहून घेणे याचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. विद्यार्थ्यासमोर तो फार मोठा आदर्श आहे. कारचं एक पुस्तक त्यांनी साधारण पाहिलेलं आहे, म्हणजे अभ्यासलेलं आहे, सिनॉप्सिस ऑफ प्युअर मॅथमॅटिक्स. कदाचित 1860 पर्यंत जे जे गणित उपलब्ध होतं त्यावेळेसचं, ते त्या पुस्तकामध्ये कदाचित 5-6 हजार रिझल्ट असतील, म्हणजे थेरम्स असतील, काही सूत्र असतील वगैरे वगैरे. पण त्याने इतर पुस्तक फार कमी पाहिलेले असावे. एकमेव हे पुस्तक त्यांनी व्यवस्थित अभ्यासलं. आता हे कसं अभ्यासलं, कसं त्यांचं लक्ष रात्रंदिवस त्याच्यावर असेल, त्या चिंतनात ते असतील, त्यामधून त्यांना त्याच्यात जे अनसॉल्व्ड होते प्रूफ, बऱ्याचशा पुस्तकामध्ये काही प्रूफ ट्रिवियल असतात किंवा दुसरीकडे प्रूफ आधीच्या कुठेतरी असतात म्हणून ते देत नाहीत ऑथर वगैरे. असे अनसॉल्व्ड त्याच्यातले प्रूफ जे होते, रिझल्ट होते, ते त्यांनी दिले. त्यासाठी त्यांनी जी काय मेहनत केली असेल, कशी केली असेल, हे विद्यार्थ्यांनी जाणून घेणं आवश्यक आहे. जर त्यांना ते समजलं, समजा थोडं बहुत या मार्गाने त्यांनी गणिताचा अभ्यास केला, त्यांना गणित कळालं, तर त्या विद्यार्थ्यांचं गणितामध्ये निश्चितच प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, मॅथमॅटिक्स मध्ये काय डेफिनेशन महत्वाचे असते, पुन्हा काही लेमास, थेरम्स वगैरे, आणि याचा वापर करून काही गणित सोडवलेले असतात. गणितामध्ये काही रिझल्ट म्हणजे त्या एक्झाम्पल मध्ये काही रिझल्ट येतात, ते पुढल्या थेरम मध्ये वापरले जाऊ शकतात. तर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, ज्या वर्गात ते शिकत आहेत त्यासाठी त्यांनी एक भिंतीपत्रक तयार करावं, भिंतीवर लावण्याचे. एका ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचे सर्व फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्री तुम्हाला कुठेही वापरता येतं, म्हणजे फिजिक्समध्ये येईल, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये येईल, कोणत्याही मॅथमॅटिक्सच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा तुम्हाला वापर होतो. तर ते एका ह्याच्यावर डिफरन्शियल इक्वेशन किंवा कंटिन्युटी, डिफरन्शियल इक्वेशनचे फॉर्म्युले, त्याचे रिझल्ट, थेरम्स वगैरे. एका ह्याच्यावर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले वगैरे वगैरे, ह्याचा वारंवार वापर होतो. आणि इतरही विषय असेल, समजा अल्जेब्राचे असतील, त्याच पद्धतीनं डेफिनेशन, काही रिझल्ट आणि काही प्रॉब्लेम मध्ये येणारे रिझल्ट जे पुढे थेरम मध्ये कशामध्ये वापरले असतील, तर असे सिस्टमॅटिक चार्ट करायचे. त्यांना ज्या वर्गामध्ये ते आहेत त्या वर्गामधलं अशा पद्धतीचं मटेरियल परीक्षा येण्यापूर्वी 1-1.5 महिने तर कमीत कमी तयार असायला पाहिजे. त्यांची स्टडी रूम असेल तर तिथे भिंतीपत्रकावर लावावे आणि ओव्हरलुक करा. वारंवार असं त्याचे ओव्हरलुक केलं तर त्यांच्या स्मरणात राहील आणि त्याचा वापर कसा करावा हे टेक्निक त्यांना येऊ शकतं. आणि त्याप्रमाणे आता एखादा थेरम विद्यार्थ्यांना वर्गात आहे पण समजला नाही, समजून घेतला किंवा काय झालं, आता शिक्षकांना विचारावं न विचारावं असं जर वाटत असेल परत समजून घेण्यासाठी, तर त्यांनी इतर पुस्तकातून त्या थेरमचा रिझल्ट पहा, त्याच्यातून कदाचित त्यांना समजेल. आणि त्याच्यातून समजलं तर टेक्स्ट बुक मधून अरे आपल्याला हे समजत नव्हती, इथे ही स्टेप येत नव्हती, म्हणजे ती गॅप भरायची त्यांच्यामध्ये टेक्निक आहे. आणि त्या पद्धतीनं ते जर गेले तर त्यांचा अभ्यास व्यवस्थित होईल. अशा पद्धतीनं ते अभ्यास करत गेले तर त्यांची गोडी वाढेल. आणि हा जो अभ्यास आहे
यावरती वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रॉब्लेम सोडवले. तर परीक्षेत कोणताही अनोळखी प्रॉब्लेम आला तर कुठं तर स्ट्राईक होईल त्यांना आणि ते त्यांना सोडवता येईल. अशा पद्धतीनं जर ते गेले, असा अभ्यास करत गेले तर त्यांची मॅथमॅटिक्स समजण्याची कुवत अतिशय वाढेल. आता पहा, रामानुजांनी एका पुस्तकावरून केला अभ्यास, वारंवार त्याच्यामध्ये चिंतन करून त्याला कुठेतरी त्याचं सोल्युशन सापडलं आणि त्यांनी लिहिलं आणि अशा पद्धतीने त्यांची प्रगती होत गेली. एकदा तुमच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण झाली की त्या जोरावर तुम्ही पुढे पुढे सरकू शकता. आणि असं केल्यानंतर आता ही जर बुद्धिमत्ता तुम्हाला मिळत गेली तर ह्याचा फायदा तुम्हाला दुसरे विषय समजण्यासाठी होईल. आणि अशा पद्धतीनं जर अभ्यास केला तुम्हाला त्याची गोडी वाटेल आणि तुम्हाला एखादं चॅलेंजिंग प्रॉब्लेम असेल, शिक्षकाने विचारलेला असेल किंवा पुस्तकात अनसॉल्व्ड आहे, कोणालाच सोडवता येत नाही, आपण त्याच्यावर जर काही करता आलं ना आपल्याला सुटलं तर तोही आनंद किती तुम्हाला मोठा मिळू शकतो. म्हणजे अभ्यासाचाही आनंद मिळेल, तुमची प्रगती होईल. अशा पद्धतीनं तुम्ही पुढे पुढे जाल. म्हणजे ह्या कोविडच्या ह्याच्यामध्ये तरी मला असं वाटतं की सेल्फ स्टडीचा हा एक मार्ग आहे. म्हणजे आपला अभ्यास झाला नाही, आपल्याला खूप काही पर्सेंटेज मिळाले पण आपलं तेवढं कॅलिबर नाही असं म्हणजे स्वतःला वाटेल ना, आपण एवढा अभ्यासही केला नाही पण मिळालं पर्सेंटेज. पण तसं नाही, मला ते पर्सेंटेज मिळाले ते मी तितक्या कॅलिबरचा होणार आहे अशी सेल्फ स्टडी करायला पाहिजे. आणि तुम्हाला एखादा थेरम आहे, पुस्तकात एखादा प्रूफ आहे, तुम्हाला दुसरा जर प्रूफ मिळत असेल कुठे तो लिहा किंवा तुम्हाला सुचत असेल तो लिहा. हे असं होणं म्हणजे तुम्ही रिसर्च मध्ये शिरणं आहे. ग्रेट गॉस त्याने एक फंडामेंटल रिझल्ट क्वाड्रॅटिक रेसिप्रोसिटी लॉ हा दिला. त्याचे त्याने 8 प्रूफ दिलेले आहेत. आज जवळजवळ त्याचे 200 प्रूफ आहेत अवेलेबल. आणि तुम्ही जर नंबर थेअरीचे जर पुस्तकं पाहाल तर त्याच्यामध्ये साधारण जो एक प्रूफ असतो तो गॉसच्या विद्यार्थ्याने आयन्स्टाईननं दिलेला आहे. आयन्स्टाईन त्यांनी गॉसनं दिलेला जो आहे एक प्रूफ जॉमेट्रीवर आधारित तोच प्रूफ आहे, पण त्याने ते सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आहे आणि जास्तीत जास्त पुस्तकामध्ये तो वापरलेला आहे. म्हणजे इक्वलंट प्रूफ, वेगळा प्रूफ देणं सुद्धा कितीतरी मोठेपण आहे. त्याचे 200 प्रूफ अवेलेबल आहे, पण त्यातला हा प्रूफ बहुतेक ऑथर निवडून पुस्तकामध्ये आपल्या घेतात. तसं करणं म्हणजे नवीन नाही बाबा आपण शोधलं, पण आहे त्याचाच आम्ही वेगळ्या पद्धतीनं व्यवस्थित मांडणी करून एक प्रूफ दिलेला आहे. हे जर विद्यार्थ्यांना करता आलं ते सुद्धा रिसर्च आहे. आणि अशा पद्धतीने जर डेव्हलप केलं तर त्यांचं मॅथमॅटिकल कल्चर वाढेल, त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये गोडी वाढेल. आणि अतिशय त्याच्यामध्ये जर ते इन्व्हॉल्व्ह झाले, जसे रामानुजन इन्व्हॉल्व्ह झाले, रात्रंदिवस त्यांना स्वप्न पडत. स्वप्न कशाचे पडत हो, तो रात्रंदिवस त्याच्यातच विचार होता, तिथं काहीतरी स्ट्राईक होत होतं, ते लिहित होते. ते भले देवीचं नाव सांगू काय सांगू पण त्यांचं ऍक्च्युअली डिव्होशन होतं. अशा पद्धतीनं वाटचाल करत गेली तर निश्चित चांगलं आहे. आणि मॅथमॅटिक्स मध्ये जर परफेक्ट असेल, व्यवस्थित तुम्हाला मांडता येत असेल, व्यवस्थित इतरांना समजावता येत असेल तर तुमचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. तुम्हाला घरी तुम्हाला बोलवतील. तुमचं एवढं टॅलेंट जर वाढलं असेल तर तुम्हाला निश्चितच कुठं ना कुठं संधी मिळेल. आणि समजा तुम्हाला कुठं एखादा असा विद्यार्थी आहे, चांगलं मॅथमॅटिक्स आहे, त्याला छोटी मोठी संधी जिथे मिळत असेल, CHB असेल किंवा काही असेल, तिथं त्यानं चांगलं व्यवस्थित काम करावं आणि ते काम त्याला त्याच्या कामाच्या जोरावर पुढे नेईल. मला असं वाटतं हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि आजच्या दिवसाचं जे सेलिब्रेशन आहे, राष्ट्रीय गणित दिन, त्याचं सेलिब्रेशन अशा पद्धतीचा एक छोटासा विचार जरी मुलाने आपल्या लक्षात ठेवला तर ते झालेलं आहे असं मी समजेल. आणि मी सर्व महात्मा गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, इतर ऑथॉरिटीज, मुळे सर, पुन्हा विद्यापीठाचे कुलगुरू, इतर प्राध्यापक, इतर ऑफिसर, तसेच
MGM चे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांचे आभार मानतो. ही ऍक्टिव्हिटी घेण्यामध्ये त्या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुळे सरांचे आणि आयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. निश्चितपणे मुलांना तुमच्या बोलण्यामुळे गणितामध्ये गोडी निर्माण होईल. आता यानंतर आपण काय करू तर काही विद्यार्थ्यांचे ओपिनियन घेऊत ज्यांनी पार्टिसिपेंटमध्ये भाग घेतलेत किंवा पार्टिसिपेंटमध्ये भाग जरी घेतलेले नसतील मुलं तर कोणीही आपला माईक ऑन करा, आपलं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि आपला ओपिनियन सांगा. तुम्ही थीम बद्दल ओपिनियन सांगू शकता किंवा काही तुम्हाला जे बोलायचे ते बोलू शकता मॅथमॅटिक्स रिलेटेड. मुलांमधून कोणी स्टुडंट? हॅलो. हा हॅलो. हा हेलो सर. हा बोला. हाँ, मैं प्रीति चौधरी. हाँ हाँ जी बोलिए. हाँ, तो मैं सब कुछ भी बोलने से पहले सबसे पहले मैं महात्मा गांधी महाविद्यालय के सभी टीचर्स को बहुत धन्यवाद देना चाहती हूँ जिन्होंने ये ई कॉन्सर्ट ऑर्गेनाइज किया और साथ ही ऑनलाइन कंपटीशन भी रखा. तो ऑनलाइन कंपटीशन रखा वो भी इतनी अच्छे तरीके से, मैनेजमेंट इतना अच्छा था कि स्टूडेंट्स को कहीं पे भी कोई भी दिक्कत नहीं आई. मतलब भले ही वो चाहे रजिस्ट्रेशन का हो या फिर सबमिशन का हो, कहीं पर भी कोई भी दिक्कत नहीं आई. सारे जो भी चीजें करनी थी वो स्टेप वाइज बहुत ही अच्छे से सिस्टमैटिक तरीके से आप लोगों ने बताई. और इस कंपटीशन में सिर्फ MGM के स्टूडेंट्स ही नहीं तो बहुत सारे दूसरे कॉलेजेस के स्टूडेंट्स भी हैं और उनमें से एक मैं भी हूँ. तो उस चीज के लिए मैं औदुंबर सर का बहुत धन्यवाद करना चाहूंगी क्योंकि उनके मोटिवेशन की वजह से ही मैं पार्टिसिपेट कर पाई. क्योंकि अभी कॉलेजेस के एग्जाम्स वगैरह चल रहे हैं तो अगर इच्छा हो तो भी मन नहीं होता कि मतलब पढ़ाई छोड़कर ऐसे कुछ अलग करे जो कि हमारे ही फील्ड का है, लेकिन फिर भी इच्छा नहीं होती क्योंकि प्रेशर रहता है एग्जाम वगैरह का. और दूसरी मैं औदुंबर सर का धन्यवाद देना चाहूंगी कि उन्होंने फ्री में जो IIT जैम के प्रिपरेशन कर रहे हैं उन बच्चों के लिए फ्री में ट्यूशंस रखे हैं. और मिड अगस्त से ही वो अभी तक ऑनलाइन ट्यूशंस ले रहे हैं और साथ में ही मतलब हर वीकेंड पे वो जितना पॉसिबल हो सके हमारे टेस्ट ले रहे हैं ताकि उससे हमारा भी कॉन्फिडेंस और बढ़ता है. तो इस चीज के लिए सर का बहुत बहुत थैंक यू और MGM कॉलेज को भी ढेर सारा धन्यवाद कि उन्होंने ये अपॉर्चुनिटी दी और इतना अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया. थँक यू. थँक यू. यानंतर आणखी विद्यार्थ्यांमधून स्टुडंट्स ओपिनियन. हॅलो. हा हॅलो. हा आवाज येतोय सर मला? हा कृपया आपलं नाव आणि नमस्कार, कॉलेजचं नाव मी- सांगा. नमस्कार, मी शुभम रवींद्र नारंगवाडे, दयानंद सायन्स कॉलेज लातूर, BSc तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि मी ऑनलाईन प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन या कॉम्पिटिशन मध्ये आणि या ई कॉन्सर्ट मध्ये भाग घेतला आहे. मुळे सरांनी आम्हाला या कॉन्सर्टद्वारे तज्ञ गणितज्ञांचं मार्गदर्शन आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि एक बोलण्यासाठी आपल्या विचारांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद सर. ओके धन्यवाद. आणखी कोणी विद्यार्थ्यापैकी? हॅलो सर. नमस्कार. हॅलो. हा आपलं नाव सांगा आणि बोला. मी आकांक्षा कदम, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे शिकत आहे. तर मला या कॉन्सेप्ट विषयी बोलायचं होतं की या अशा कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये जी भूत न भविष्यती अशी एक परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली होती तरी सुद्धा आपण एक कॉन्सेप्ट तयार केली, ऑनलाईन कॉम्पिटिशन ठेवली, त्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रेरणा भेटली की आता सगळं काही थांबलं असताना सुद्धा काहीतरी नवीन करण्याची उमेद आम्हा सर्वांना भेटली. आणि त्यामुळे आणि विषय असा होता की मॅथमॅटिक्स इन रिअल लाईफ की जेणेकरून आमच्या बुद्धीला चालना मिळाली. खूप चांगलं वाटलं जी ऑनलाईन कॉम्पिटिशन तुम्ही ऑर्गनाईज केली होती. आणि विशेष म्हणजे मुळे सरांचं आम्ही धन्यवाद म्हणू इच्छित आहोत कारण त्यांनी IIT जॅमचे क्लासेस आमच्यासाठी ऑर्गनाईज केले. म्हणजे अशा ठिकाणी की जिथे IIT जॅम काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती पण नव्हतं.
अशा ठिकाणी सरांनी आम्हाला त्याबद्दल इंट्रोड्यूस करून दिलं आणि आमचे क्लासेस घेत आहेत, आमची परीक्षा घेत आहेत. आमच्याबद्दल खूप जास्त त्यांच्याबद्दल त्यांना वाटतंय की आमचं काहीतरी व्हावं, आम्ही कुठेतरी जाऊन काहीतरी चांगलं करावं असं त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मला खूप छान असं धन्यवाद म्हणायचे मुळे सरांबद्दल. थँक्यू सो मच सर. ओके. धन्यवाद. आणखी मुलांमधून आणखी 1-2 मुलं घेऊत आपण, नंतर बक्षीस वितरणाकडे वळू. हां. सर मी बोलू? हां, बोला. नमस्कार सर, माझे नाव बबिता अपराध दावणगावे आहे. महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे. मला सरांनी ऑनलाईन कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केल्याबद्दल मुळे सरांचे धन्यवाद करते. प्रथम ऑनलाईन कॉम्पिटिशन तर ऑर्गनाईज केले आणि सर असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात, त्यामुळे मला खूप चांगलं वाटते. त्यांचा आणखी धन्यवाद करूच वाटते. ऑनलाईन कॉम्पिटिशन मुळे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम केल्यामुळे विद्यार्थी हे कॉलेजशी जोडून राहिले, ऑनलाईन का होईना पद्धतीने. कॉलेज मध्ये जरी असे कॉम्पिटिशन असले तर सर मोटिव्ह करतातच. ऑनलाईन कार्यक्रम विद्यार्थ्यांना जास्त मोटिव्ह केलं आणि अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्यातले जे गुण आहेत ते आणता आले त्यांना आणि ते जोडून ओके, ओके. धन्यवाद. बीबी कुलकर्णी सर, आपण आणखी कुणाचं काही आहे का? कुणाला मनोगत व्यक्त करायचंय का मुलांपैकी? हां. हॅपी तेव्हा सरांचं वर्क हाऊ सेल्फलेसली वर्किंग इट्स व्हेरी इन्स्पायरिंग सर. आणि वर्क बघून मला एक टीचर बनण्याची आवड आहे. मला फील्ड आवड नव्हती आणि सर तुम्ही जे कॉम्पिटिशन घेता त्यामुळे आम्हाला एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा चान्स भेटला, त्याबद्दल थँक्यू. आणि सर आयआयटी जॅमच्या एक्झाम विषयी आम्हाला अगोदर काहीही माहिती नव्हतं, पण जेव्हा तुम्ही त्याविषयी प्रिपरेशन ओके, धन्यवाद. मी आदरणीय डॉक्टर बीबी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्पर्धेचं जी मुलांसाठी आपण जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचं स्वरूप सांगावं आणि प्राइज डिक्लेअर करावेत. सर्वप्रथम प्राइज रिझल्ट डिक्लेअर करावे. ज्या थोर गणितज्ञाची कीर्ती जगामध्ये पसरली त्यांना मी वंदन करून या मुद्द्याकडे वळतो, पारितोषिक वितरणाच्या मुद्द्याकडे वळतो. मॅथमॅटिक्स ई कन्सर्न या कार्यक्रमाचे आयोजन करताना ज्यांनी भक्कम आधार दिला असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले, संस्थेचे पदाधिकारी, तसेच स्कूल ऑफ मॅथमॅटिकल सायन्सचे डॉक्टर डी पवार, डॉक्टर करंडे सर, मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे पदाधिकारी डॉक्टर धायगुडे, डॉक्टर जहागीरदार सर, भाऊसाहेब सोनटक्के आणि या सगळ्या प्राध्यापकांना दिग्गजांना एकत्र आणण्याचे जे परिश्रम केले ते आयोजक औदुंबर मुळे सर, त्यांनी मिनिट टू मिनिट प्रोग्राम अरेंज करून सर्वांना एका सुंदर कार्यक्रमामध्ये बद्ध केले. मला खरंच अभिमान वाटतो की इतक्या नवोदित प्राध्यापकांना, आणि ते आता पुढे सदस्य होणार आहेत मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे, आता सध्या नाही तरी परंतु त्यांची जी तळमळ आहे ती सगळ्यांनी बोध घेण्यासारखी आहे. या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी सर्व थराचा विचार केला, सर्व भाषा विषयाचा विचार केला. हिंदी, मराठी, इंग्लिश असं स्वातंत्र्य दिलं, नाहीतर आम्ही मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये फक्त इंग्लिश मधलेच विद्यार्थी कन्सिडर करतो. त्यांनी थोडा ब्रॉडनेस दाखवून इतर 2 भाषांचे विद्यार्थी सुद्धा इन्व्हॉल्व केले, त्याबद्दलही मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. प्रेझेंटेशन मध्ये स्टेज करेज, सब्जेक्ट नॉलेज,
आणि ऍप्लिकेशन्स अशा 3 स्टेजेस मधून आम्ही परीक्षण करतो. आणि मला आनंद वाटतो की मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीने उदात्त विचाराने या बक्षिसाची रक्कम स्पॉन्सर केलेली आहे. आणि हे वर्ष कोरोनामुळं ब्लँक जातं की काय, एकही ऍक्टिव्हिटी मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीची होणार नाही असं वाटत असताना मुळे सरांनी त्याला छेद दिला. एक कार्यक्रम अरेंज करून मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी तर्फे प्राइजेस देण्याची व्यवस्था केली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जे जे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांनी यापुढे सुद्धा चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन कसं देता येईल याचा प्रयत्न करावा. आणि मी सांगितलेले जे मुद्दे आहेत, टॉपिक, स्टेज करेज, प्रेझेंटेशन, ऍप्लिकेशन, या स्टेजेस मधून त्यांनी टॉपिक प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करावा. आपला जास्त वेळ न घेता मी या ऑनलाईन कॉम्पिटिशनचा निकाल घोषित करत आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स इन रियल लाईफ हा विषय विचारपूर्वक मुळे सरांनी दिलेला होता. आणि त्याचे पारितोषिक विजेते खालील प्रमाणे आहेत. त्याची घोषणा मी कन्सोलेशन प्राइज बसून करत आहे. आणि रजिस्ट्रेशन नंबर हा रेफरन्स राहील. NMD 10 आकांक्षा कदम, MGM महाविद्यालय अहमदपूर, हिला कन्सोलेशन 5वं प्राइज मिळालेलं आहे. NMD 40, NMD 40 ईशिका तपेश घोष, SIES ASCS महाविद्यालय ठाणे, BSc फर्स्ट इयर, कन्सोलेशन प्राइज 2nd. थर्ड आहे NMD 85 प्रीती, मेरिटचं थर्ड आहे. आणि ह्याच्यामधलं सिरियल नंबर सुद्धा थर्ड आहे. प्रीती R चौधरी, फर्ग्युसन कॉलेज पुणे, BSc थर्ड इयर, रँक थर्ड, प्राइज 1000 रुपीज. रँक सेकंड, रजिस्ट्रेशन नंबर NMD 26 बबिता दावणगावे, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर, BSc सेकंड इयर, सेकंड प्राइज ₹1500. आणि फर्स्ट प्राइज रजिस्ट्रेशन नंबर NMD 25 शुभम R नारंगवाडे, दयानंद सायन्स कॉलेज लातूर, BSc सेकंड इयर, हा प्रथम प्राधान्याने पारितोषिक विजेता ठरलेला आहे. बक्षिसाची रक्कम 2500 रुपये. तर परत एकदा सर्वांचे मी आभार मानतो. आणि असाच कार्यक्रम पुढे सुद्धा चालू राहावा. आपण कोरोनाच्या ह्या संकटावर मात केलेली आहे. म्हणजे आपला जो सब्जेक्ट आहे चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज, हे प्रॅक्टिकली आपण सिद्ध केलेलं आहे. असंच पुढे सुद्धा मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी सहकार्य करीलच याची मी सोसायटीच्या वतीनं ग्वाही देतो. आणि प्रयत्न करणाऱ्याला रान मोकळे आहे, किती पळायचे तितके पळावे अशी प्रेरणा देऊन माझं 2 शब्द मनोगत थांबवतो. धन्यवाद. विजेत्याचे आणि भाग घेणाऱ्या सर्व पार्टिसिपंटचे अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतर कन्क्लुजनला वळण्यापूर्वी मी आदरणीय पवार सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशन बद्दल थोडंफार बोलावं. प्रथमतः सगळ्या गणित तज्ञांना गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेव्हा मुळे सरांनी ही कल्पना मांडली की अशा पद्धतीचा कन्सर्ट घ्यायचा आहे आणि आपल्या कॉलेज तर्फे कॉम्बिनेशन विथ मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटी, आणि त्यांची जी त्यामागची संकल्पना होती ती मला खूप आवडली. कारण या पद्धतीच्या वेगवेगळे इव्हेंट घडतात पण या पद्धतीचा इव्हेंट शक्यतो होत नाही. आणि त्यांच्या डोक्यात ती कल्पना असल्यामुळे मी लगेच म्हटलो
आणि कारण 22 डिसेंबरला बऱ्याच वेळा विद्यापीठातही कुठला तरी इव्हेंट ऑर्गनाईज करतोच आपण. जर त्या दिवशी नाही झाला तर नंतर होत असतो, परंतु हा इव्हेंट सगळ्यांनी म्हटल्यामुळे दिलेल्या वेळेत पूर्ण झाला. आणि ह्या इव्हेंटसाठी माननीय कुलगुरू उद्धव हा इव्हेंट ऑर्गनाईज करायला परवानगी दिली त्याबद्दल एक आभार मानतो. आज धायगुडे सर उपस्थित नाही, परंतु जागीरदार सर कुलकर्णी सर त्याचे पदाधिकारी म्हणून मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे पदाधिकारी म्हणून उपस्थित आहेत. त्यांनी या इव्हेंटसाठी सर्व पारितोषिक स्पॉन्सर केले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि हा इव्हेंट अत्यंत चांगल्या रीतीने विथ टाइम मॅनेजमेंट त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी पार पाडलेल्या असल्यामुळे सर्वात शेवटी मुळे सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकंदरीत हा जो आपला आजचा 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस जो आहे तो खूप छान पद्धतीनं साजरा केला आपण सगळ्याच्या मदतीनं सहभागानं. तर मी आमच्या महाविद्यालयाचे फिजिक्सचे प्राध्यापक आदरणीय डॉक्टर CT लोंढे सरांना विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करावेत. डॉक्टर CT लोंढे सर. आज 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. या गणित दिवसाची आठवण साधून महात्मा गांधी महाविद्यालय, मराठवाडा मॅथमॅटिक्स सोसायटी आणि स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स, स्वामी रामानंद युनिव्हर्सिटी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गणित शिक्षणातील समस्या आणि संधी या विषयावर गणित परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून विकास मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट किशनरावजी पिंपळे साहेब हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लागले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच मुख्य पाहुणे म्हणून डॉक्टर बुद्धरावजी भोसले कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर SK खिल्लारे यांनी वेळात वेळ काढून त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यापीठ अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग डॉक्टर LM वाघमारे, त्याचबरोबर मराठवाडा मॅथमॅटिक्स सोसायटी अध्यक्ष डॉक्टर BD धायगुडे, सचिव डॉक्टर MD जागीरदार यांचे आणि BO चेअरमन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीचे डॉक्टर DD पवार यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब सोनटक्के चेअरमन BOS इन मॅथमॅटिक्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांनीही मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे.